राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे मी चिन्मयी बापळे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया. असा गजर, अशा घोषणा आपल्या कानामध्ये आता घुमू लागल्यात. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपलाय. आपल्या घरात गणपती बाप्पा येणार, सार्वजनिक संस्थांमध्ये गणपती बाप्पा येणार, तेव्हा त्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये ह्या गणेशोत्सवाचं स्वरूप कसं असेल याविषयी देखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपलाय. मग या उत्सवांबद्दल, या उत्सवाच्या अवस्थेबद्दल आपण नेहमीच चर्चा करतो. ज्यांनी हे उत्सव सुरू केले त्या टिळकांना सद्य परिस्थितीच्या उत्सवांच्या स्वरूपाबद्दल नक्की काय वाटत असेल, कुठल्या ध्येयातून झाली होती त्या उत्सवांची सुरुवात, आणि टिळकांना त्यावेळेस आणि आत्ताही समाजाकडून काय अपेक्षित आहे. शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन सार्वजनिक उत्सवांमागे लोकमान्य टिळकांचं नक्की काय उद्देश होता, त्यांचं काय विजन होतं, हे आपण जाणण्यासाठी आज आपण कार्यक्रमामध्ये जमलेलो आहोत. राज्याभिषेक समारोह संस्थेच्या फेसबुक पेजवर आपण लाईव्ह हा कार्यक्रम पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही युट्यूबवर देखील हा कार्यक्रम पाहू शकता. आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत श्री पार्थजी बावस्कर. तर गणरायाला वंदन करून आणि उपस्थित प्रमुख वक्त्यांचे मनापासून स्वागत करून, त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम ऐकत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून कार्यक्रमाची मी सुरुवात करते. सुरुवातीला राज्याभिषेक समारोह संस्थेचा थोडक्यात परिचय करून देते. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन, ज्या सुवर्ण दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, ज्याचे नंतर साम्राज्यात रूपांतर झाले, त्यामुळे सर्व देशभक्तांसाठी या रायगडाचे महत्व हे अनन्यसाधारण महत्व आहे. तर अशाच रायगडावर राज्याभिषेक समारोह संस्था दरवर्षी प्रतिवर्षी एक परिक्रमा घेऊन जाते. तरुण तरुणींना त्यामध्ये सहभागी होता येते. याच उद्देशाने हा इतिहास, भारताचा इतिहास, शिवराय प्रत्येक तरुणींपर्यंत, प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचावे, त्यासाठी राज्याभिषेक समारोह संस्थेची स्थापना 1989 साली झाली. तरुणांच्या मध्ये भारताच्या गौरवशाली इतिहासाची जागृती आणि आवड निर्माण करणं, यासाठी ही संस्था गेली 3 दशके कार्यरत आहे. संस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यातील 80 ते 90 महाविद्यालयीन तरुण तरुणींना रायगड परिक्रमा दर्शन, रायगड दर्शन आणि राज्याभिषेक उत्सव यामध्ये सहभाग घेता आला आहे. विशेष म्हणजे राज्याभिषेक समारोह संस्था ही एकमेव संस्था आहे जी राज्याभिषेक अगोदर संपूर्ण गडाची परिक्रमा, जवळजवळ 17 किलोमीटर परिक्रमा तरुण तरुणींतर्फे करून घेते आणि गेले 31 वर्ष हे कार्य सतत सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 2500हून अधिक तरुण तरुणींचा या राज्याभिषेक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला गेला आहे. हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे ठाण्यात मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले जाते आणि ठाणे महानगरपालिकेच्या घोष पथकातर्फे मानवंदना देखील दिली जाते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवकालीन इतिहासावर आधारित गेली अनेक वर्ष कार्यक्रम आयोजित केले आहेत. इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, शिवकल्याण राजा अशी अनेक प्रसिद्ध नाटके दाखवण्यात आली आहेत आणि ती सगळ्यांसाठी खुली असतात. या कार्यक्रमांमध्ये बाबासाहेब पुरंदरे, सु. ग. शेवडे अशा अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. गेली काही वर्षे दिवाळीत दुर्ग बांधणी स्पर्धा देखील संस्थेतर्फे आयोजित केली जाते, ज्यात ठाणे जिल्ह्यातील 100हून अधिक मंडळे सहभागी होतात.
आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस निनादजी बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे, सच्चिदानंदजी शेवडे, शरदजी पोंक्षे, सौरभजी करडे अशा महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे. सध्या चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला जाहीर कार्यक्रम कोणते करता येत नाहीयेत, म्हणून संस्थेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलवर, युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर ऑनलाईन कार्यक्रम दाखवण्यात येतात. आत्ताच काही महिन्यापूर्वी पोवाडा भाषण स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक बाल शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. त्याचप्रमाणे लोकमान्यांच्या विषयी जास्त माहिती मिळावी, त्यांचा चरित्राचा अभ्यास करता यावा म्हणून लोकमान्य टिळकांवर देखील 2 व्याख्यानं आणि त्यांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. तर संस्थेचं हे कार्य तुमच्या सहभागामुळे सदैव चालूच राहणार आणि याच कार्यामध्ये आज जोडले गेलेले आहेत पार्थजी बावस्कर. त्यांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करते की तुम्ही आलात म्हणून आमचा हा कार्यक्रम आज खूपच छान होणार आहे आणि सगळ्यांना जो बहुचर्चित विषय आज समाजामध्ये चाललाय त्याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे. तर आजची ही व्याख्यानमाला आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव, त्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव. तर व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी पार्थजी बावस्कर यांचा सविस्तर परिचय करून देते. पार्थ बावस्कर हे मराठीतील प्रथितयश युवा लेखक आणि व्याख्याते आहेत. इतिहास अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. भारतीय संस्कृती, रामायण, महाभारत यावर संशोधनात्मक लेखन ते करतात. भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे साहित्य हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. लोकमान्य टिळकांच्या माहीत नसलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याकरता, टिळकांचे विचार आजच्या काळात कसे लागू होतात ते दाखवण्याकरता ते सध्या मुंबई तरुण भारत या वर्तमानपत्रात लेखमाला लिहित आहेत. लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने एका विशेष अंकाचे ते अतिथी संपादक म्हणून देखील आहेत. लोकमान्य टिळकांच्या विचार विश्वाचा आढावा घेण्याच्या ग्रंथाचे देखील त्यांचे लेखन सुरू आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ त्यांच्या संग्रहात आहेत आणि त्यांच्याविषयक त्यांचे संशोधन सुरू आहे. रामायण, महाभारत या विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी श्रीलंका, इंडोनेशिया यांसारखे देश त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करत असतात. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना देश परदेशातून आमंत्रण येतात. साहित्य क्षेत्राबरोबरच नाट्य, सिनेमा या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. ते स्वतः उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी अनेक लघुपटांसाठी लेखन केले आहे. नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. साहित्य, इतिहास, नाट्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रात त्यांचे लेखन, सादरीकरण सुरू असते. त्यांचे छंद मराठी साहित्य, मराठी रंगभूमी, मराठी वाचन, मराठी लेखन, मराठी अभिनय आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत, जसे की संत ज्ञानेश्वर, व्यक्तिमत्व आणि कवित्व, संपूर्ण निरूपण पसायदान, रामायणातील आधुनिक संदर्भ, अपरिचित रामायण, महाभारतातील ठळक व्यक्तिरेखा, समर्थ रामदास आणि युवा शक्ती, विश्वविजयी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अशी अनेक व्याख्यानं त्यांनी घेतलेली आहेत. त्यांच्या नाट्यविषयक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय उपक्रम म्हणजे त्यांनी अनेक नाट्यसंहितांचे लेखन केले आहे, दिग्दर्शन केले आहे आणि नाटकांमध्ये अभिनयही केला आहे. शिक्षकांसाठी देखील ते नाट्य शिबिरे आयोजित करत असतात. मूकबधीर बालकांसाठी नाट्य शिबिरे त्यांनी घेतलेली आहेत. पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक शिबिरे त्यांनी आयोजित घेतलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन लेखन, अभिनय आणि वक्तृत्व विषयक देखील ते मार्गदर्शन करतात. विविध मराठी, इंग्रजी वृत्तपत्रे तसेच मासिकात त्यांचे सातत्याने स्तंभलेखन चालू आहे आणि ही वैचारिक देवाणघेवाण समाजामध्ये एक वैचारिक जागृतीच निर्माण करते. सेल्युलर जेल
अंदमान येथे प्रमुख वक्ते म्हणून गेल्या 4 वर्षापासून त्यांना निमंत्रित केले जात आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून मराठी भाषेशी गोडी निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी निमित्त लेखमाला सध्या महाराष्ट्रभर गाजते ती त्यांचीच. तरुणांसाठी प्रेरणादायी व्याख्यान स्वरूप कार्यक्रम अनंत अमुची ध्येयासक्ती, विवेकानंद नवे युवकानंद अशी व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. देशाच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा नाट्य आणि नृत्य संगीतमय जागर राष्ट्राय स्वाहा त्यांनी सादर केलेला आहे. तर अशी ही त्यांची साहित्य भक्ती आणि लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची भक्ती अविरतपणे चालू आहे. आणि याच भक्तीतील हे एक पुष्प ते आपल्या समोर सादर करतील आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतील लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सगळ्या उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधावा. श्री पारजी बावस्कर. गणाधीश विघ्नेश जो बुद्धिदाता, गणाधीश विघ्नेश जो बुद्धिदाता, समाजात वक्तृत्व देई धडे. गणाधीश विघ्नेश जो बुद्धिदाता, समाजात वक्तृत्व देई धडे. करी वंदना हिंद स्वातंत्र्य सूर्या, शिवाजीचा आदर्श डोळ्यापुढे. तुला वंदितो लोकमान्या सुधन्या, शुचिरभूत हो आज माझी मती. तुला वंदितो लोकमान्या सुधन्या, शुचिरभूत हो आज माझी मती. शिवाजी जसा वीर गाजी कुणीना, शिवाजी जसा वीर गाजी कुणीना, तुझ्या सारखा जन्मला भारती, तुझ्या सारखा जन्मला भारती. मनपूर्वक नमस्कार. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीनं आज एका वेगळ्या विषयावर बोलायला मला आमंत्रित केलंय. त्याबद्दल खरंच मी या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो सुरुवातीलाच. आणि आता इतक्या नेटक्या शब्दात छान परिचय करून दिला त्याबद्दल निवेदिका अपूर्वाजी त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव असा आजचा आपल्या सत्राचा विषय आहे. यावर आपण आज सुमारे इथून पुढे तास सव्वा तास चर्चा करणार आहोत. साधारणतः गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव आला की त्याच्या स्वरूपाबद्दल, त्याचं कसं बिघडलेलं स्वरूप आहे याच्याबद्दल आपण सगळेच जण चर्चा करतो. पण मूळ कुठल्या प्रेरणेतून लोकमान्य टिळकांना ही स्फूर्ती झाली आणि त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव या समाजाच्या तळागाळामध्ये रुजवले, त्याचा फारसा इतिहास तुम्हाला आम्हाला ठाऊक नसतो. त्याच्यामुळे तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होता. आजचा एक दुसरा योगायोग वैशिष्ट्य म्हणजे आज 9 ऑगस्ट, आज क्रांती दिन आहे. आणि क्रांती दिनाचं एक वेगळं औचित्य जरी आपल्याला ठाऊक असलं त्या सगळ्या चले जावच्या चळवळीचं, तरी सुद्धा मला असं वाटतं की महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा करण्यापूर्वी, फार पूर्वी म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर जे काय आपल्या देशामध्ये झालं त्यामध्ये लढलेल्या, त्यामध्ये हुतात्मा झालेल्या सगळ्या क्रांतीवीरांची भूमिका हीच होती की इंग्रजांना आपल्या देशातून चले जाव म्हणून. त्यामुळे फक्त 1943ला 42ला जे चले जाव आंदोलन झालं त्यामुळेच हे सगळं क्रांती दिन, ऑगस्ट क्रांती दिनाची पार्श्वभूमी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तर या देशावरती ब्रिटिशांचं राज्य पूर्णपणे स्थिरावलं त्या दिवसापासून ज्या भारतीयाला असं वाटलं की ब्रिटिशांचं या देशातलं राज्य कल्याणकारी नाही, आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत आणि आमचे हक्क मिळवण्यासाठी, स्वराज्य मिळवण्यासाठी जो लढला, ज्यानं कष्ट केले, त्या प्रत्येकाचं या स्वातंत्र्यामध्ये योगदान आहे. त्या प्रत्येकाचं स्मरण आजच्या या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण केलं पाहिजे. आपल्या विषयाकडे वळताना लोकमान्यांचा चरित्रचंद्र आपण जर बघितला, त्यांच्या चरित्राचं जर अवलोकन करायचं ठरवलं तर लोकमान्यांनी सार्वजनिक कामाची सुरुवात कशापासून केली आहे आपल्याला अगदी ओघानं लक्षात येईल की लोकमान्यांच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये त्यांनी आणि आगरकरांनी मिळून सुरुवातीच्या काळात न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. त्याद्वारे पुढे फर्ग्युसन कॉलेज निघालं. म्हणजे या देशातला तरुण आपल्या हातात असला, या देशातल्या तरुणाची मनं आपण तयार करू शकलो तर पुढे जाऊन या देशामध्ये आपल्याला बदल घडवून आणता येतील. ते मूलभूत स्वरूपाचे बदल जर घडवायचे असतील तर या देशातल्या तरुणाला आधी जागं केलं पाहिजे. ही भूमिका अगदी सुरुवातीपासून वयाच्या 23-24व्या वर्षी टिळक आणि आगरकर या सगळ्या शिक्षणाच्या कार्यामध्ये पडले. शिक्षणाचा वसा त्यांनी घेतला. लोकांना
ब्रिटिशांचं पारतंत्र्य किती धोकादायक आहे, ब्रिटिशांचं राज्य किती अकल्याणकारी आहे, हे सांगण्याला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचं पहिलं माध्यम त्यांनी शिक्षणाचं निवडलं होतं. हे आपण विसरून चालणार नाही. आणि त्या शिक्षणाला पुढे त्यांनी जोड जर कुठली दिली असेल तर ती वर्तमानपत्रांची दिली होती. जो सुशिक्षित समाज आहे, जो वाचणारा समाज आहे, जो वाचणारा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये जर आपल्याला जाऊन समाज सुधारणा घडवायची असेल, त्यांना जर आपल्याला राष्ट्रीय विचारांची शिक्षा द्यायची असेल, राष्ट्रीय विचारांची देणगी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल, राष्ट्रीय विचार काय आहे, देशाचं कल्याण कसं करता येईल, ब्रिटिशांचं राज्य इथून कसं उलथवून टाकता येईल, याचे धडे जर आपल्याला लोकांना द्यायचे असतील तर लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्या शिक्षणासाठी मग न्यू इंग्लिश स्कूल आणि त्याच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या पलीकडे जाऊन जो सर्व वयोगटाचा वर्ग आहे त्या वयोगटापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर मग केसरी आणि मराठा, शिक्षितांपर्यंत जायचं असेल तर मग केसरी आणि मराठा, ही दोन माध्यमं त्यांनी निवडली. आणि मला त्या पलीकडच्या तिसऱ्या गटाचा आपण फारसा उल्लेख करत नाही. सुरुवातीला मला त्याकडे जायचंय की झालं शाळेमध्ये शिक्षण दिलं म्हणजे पुरेसं झालं का नाही. शाळेमध्ये ज्यांना आपण शिक्षण देतो तो वर्ग अतिशय लिमिटेड आहे, तो अतिशय लहानसा वर्ग आहे, ते विद्यार्थी अतिशय लहानसे आहेत. त्याच्या पलीकडे आपलं वर्तमानपत्र जे काय पोहोचतंय सुरुवातीच्या काळातला केसरी आणि मराठ्याचा जर आपण खप बघितला तर तो पुणे आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मोठ्या समाजाला जर आपल्याला एकत्रित करायचं असेल तर काय करावं लागेल. त्याच्यासाठी लोकशिक्षणासाठी प्रत्येक म्हणजे जे लोक शाळेतही जात नाहीत, जे लोक केसरी मराठाही वाचत नाहीत, अशा लोकांना जर आपल्याला एकत्रित करायचं असेल, त्यांना जर आपल्याला राष्ट्रीय विचारांची शिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. हा विचार जेव्हा लोकमान्यांच्या मनामध्ये आला तेव्हा त्यांनी जी चळवळ सुरू केली त्या चळवळीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ती चळवळ शिवजयंतीची आहे, ती चळवळ गणेशोत्सवाची आहे. आणि जो शिक्षित समाज नाहीये, जो अशिक्षित समाज आहे, जो बहुजन समाज आहे, त्याला एकत्र करण्यासाठी काय हवंय तर शिवजयंती हवी आहे. त्याला एकत्र करण्यासाठी, त्याला शिक्षित करण्यासाठी कुठलं माध्यम आहे तर ते गणेशोत्सवाचं माध्यम आहे. आणि त्या माध्यमाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. किती महत्वाची गोष्ट आहे, किती टप्प्याटप्प्यानं लोकमान्यांच्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घटना घडत गेल्यात बघा. की सुरुवातीला वयाच्या 20-22व्या वर्षी ही तरुण मुलं टिळक आणि आगरकर या सगळ्या सामाजिक क्षेत्रात पडतात, शैक्षणिक क्षेत्रात पडतात. आणि त्यात पडल्यानंतर पुढे केसरी मराठासारखं माध्यम ते निवडतात. आणि केसरी मराठा नावारूपाला आल्यानंतर मग टिळक पूर्णवेळ राजकारणामध्ये जेव्हा पडतात, त्या पूर्णवेळ राजकारणामधून ते राजकारण राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी, देश पातळीवरती लोकांची एकजूट घडवण्यासाठी त्यांना दोन हुकमी माध्यमं सापडतात. ती दोन हुकमी माध्यमं म्हणजे गणेशोत्सव आणि शिवजयंती. आजपासून सुमारे 125 वर्ष झालेली आहेत गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू होऊन. म्हणजे गणेशोत्सवाला तर मला वाटतं 125 पेक्षा जास्त वर्ष, कारण 92, 93, 94 या काळामध्ये सुरुवातीला गणेशोत्सव साजरा झाला पुण्यामध्ये. आणि त्यानंतर 96 सालात पहिल्यांदा, 95-96 सालात पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव रायगडावरती सुरू झाला. या सगळ्या उत्सवांना ते सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. पण सुरुवातीला मला दोन मुद्द्यांकडे, या उत्सवांकडे यायचंय की आपण दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करतो, आपण मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतो. पण गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली, शिवजयंती उत्सवाची बीज टिळकांच्या मनात कशी पेरली गेली आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात समाज त्यांनी एकत्र कसा आणला, याबद्दल आपल्याला अजिबात ठाऊक नसतं. त्याचा शोध आपण घेत नाही. समाज माध्यमांवर त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा केली जाते आणि त्या उलटसुलट चर्चेतनं बऱ्याचदा खोटी माहिती तुमच्या माझ्यासमोर येण्याचा संभव असतो. त्यामुळे आज टिळकांना अभिप्रेत शिवजयंती आणि टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव या दोन महत्वाच्या विषयांवर बोलताना आपण या गणेशोत्सवाची आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात कशी झाली, टिळकांना का वाटलं, कुठल्या प्रेरणेतून लोकमान्यांनी हे उत्सव समाजापुढे दिले आणि नंतर त्रिखंडामध्ये लोकमान्यांचे हे उत्सव गाजले. म्हणजे पुण्यासारख्या लहानशा ठिकाणी ही चळवळ सुरू होती. त्या काळामध्ये पुण्याची लोकसंख्या अगदी लहानशी होती. भारताची लोकसंख्या 25-30 कोटी लोकांच्या घरामध्ये असेल. त्या काळामध्ये पुण्यासारख्या एखाद्या लाखा, सव्वा लाखाच्या, 2 लाखाच्या शहरामध्ये सुरू झालेला गणेशोत्सव संपूर्ण देशभरच नाही तर जगभर पसरतो. याच्या मागे काय किमया असेल, काय प्रेरणा असेल, हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात मला करायची आहे गणेशोत्सवापासून. गणेशोत्सवाबद्दल अलीकडे वाद पिकवले जातात
की तो गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला, त्यापूर्वी भाऊसाहेब रंगारींचं त्याच्यामध्ये योगदान होतं. मग गणेशोत्सव नेमका कोणाचा? माझी तरुण पिढी अनेकदा आम्हाला प्रश्न विचारते, व्याख्यानांच्या निमित्ताने दौऱ्यावर असतो तेव्हा, की गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केला की भाऊसाहेब रंगारींनी? अशी चर्चा अनेकदा समाज माध्यमांमध्ये असते. अनेक माध्यमं त्याबद्दल विविध विषय लावून धरत असतात. त्यामुळे नेमकं खरं काय? असा प्रश्न अनेक तरुणांना पडतो आणि ते खरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण सुरुवातीला करणार आहोत. नेमकी गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेणार आहोत आणि मग पुढे लोकमान्यांनी त्याचं स्वरूप कसं बदललं, लोकमान्यांना काय गोष्टी अपेक्षित होत्या गणेशोत्सवाकडून, याकडे आपण जाणार आहोत. सुरुवातीलाच मला तुम्हाला सांगायचंय की मुळात हा जो गणेशोत्सव साजरा होतो ही भारतीय समाजात नवी गोष्ट नाही. पूर्वापार चालत आलेला म्हणजे सुमारे 300-350 वर्षांचा इतिहास या गणेशोत्सवाला आहे. घरोघरी भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन करणं आणि धार्मिक पद्धतीने त्या गणपतीची आराधना करणं हे आपल्याकडे प्राचीन संस्कृतीनुसार पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यामध्ये बदल कुठे घडले तर पेशवाईच्या काळामध्ये बदल घडून आणले. ते कसे? माधवराव पेशवे वगैरे ही जी सगळी मंडळी होती, ही सगळी मंडळी गणपतीचे प्रचंड भक्त. म्हणजे आपल्याला अष्टविनायकाचं जर गाणं आपण ऐकलं असेल तर ते थेऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लय लय जुनी, काय सांगू डाव्या सोंडेचं नवालं केलं साऱ्यांनी, इस्तार येचा केला थोरल्या पेशव्यांनी. लक्षात घ्या, पेशव्यांनी त्याचा विस्तार केला आणि थेऊरला मला वाटतं रमाबाईंची आणि माधवरावांची समाधी सुद्धा आहे त्या सगळ्या तिथल्या घाटावरती. तर पेशव्यांच्या काळामध्ये दरबारी थाटात हा गणेशोत्सव महाराष्ट्रभर साजरा होत असे. पेशवे स्वतः गणपतीचे भक्त असल्यामुळे शनिवार वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गणपतीचा उत्सव होत असे. आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये जी सरदार घराणी असत, म्हणजे शनिवार वाड्यात जर गणपतीचा उत्सव स्थापन होतो तर मग पुण्यातली त्या काळातली सगळी मंडळी पेशव्यांचा उत्सव कसा आहे हे बघण्यासाठी शनिवार वाड्यात गर्दी करत 10 दिवस शनिवार वाड्याच्या पूर्ण त्या सगळ्या प्रांगणामध्ये गणपतीची आराधना चालत असे. त्या गणपतीच्या आराधनेनंतर पूजा अर्चा होत, मिरवणूक निघे आणि मग थाटामाटामध्ये त्या गणपतीचं विसर्जन होत असे. अशा पद्धतीचा दरबारी थाटाचा गणेशोत्सव पेशव्यांच्या काळापासून पुणे शहरात होत होता. हे आपल्याला ठाऊक नसतं, हे आपण लक्षात करून घेतलं पाहिजे. मग त्यानंतर पेशव्यांच्याच काळामध्ये जी विविध संस्थानं होती, म्हणजे पेशवे जर गणपतीचा उत्सव स्थापन करतात तर त्या काळामध्ये महाराष्ट्रात अनेक संस्थानं होती. शिंद्यांचं संस्थान होतं, होळकरांचं संस्थान होतं, गायकवाडांचं संस्थान होतं, पटवर्धनांचं वेगळं संस्थान होतं. या सगळ्या संस्थानांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपले राजे जसा गणपतीचा उत्सव साजरा करतात तसा उत्सव आपण आपल्या आपल्या संस्थानामध्ये सुरू करावा. म्हणजे बघा, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही फार पूर्वीची, म्हणजे तो दरबारी थाटाचा गणेशोत्सव त्याला आपण म्हणतो की टिळकांनी गणपतीला रस्त्यावर आणून वगैरे उभं केलं, हे फार नंतर झालं. पण त्याच्या पूर्वी सुद्धा पेशव्यांकडनं ही जी कल्पना होती ती उचलून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जी काही संस्थानं होती त्या संस्थानांच्या पातळीवरती गणपती बसायला सुरुवात झाला. आणि मग त्या गणेशोत्सवातून पुढे त्या दरबारी थाटाच्या गणेशोत्सवातून लोक एकत्र यायला लागले. आपला राजा कशा पद्धतीचा गणपती साजरा करतो, आपल्या राजाच्या संस्थानामध्ये कशा पद्धतीचा गणपती साजरा होतो हे बघायला लोक गर्दी करायला लागले. आणि महाराष्ट्रामध्ये पेशवाई नंतर दरबारी थाटाच्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. लक्षात घ्या, आता हा दरबारी थाटाचा गणेशोत्सव पुढे मोडला गेला. त्याचं कारण म्हणजे इंग्रजांचं राज्य. जिथे इंग्रजांनी पुण्यामधनं पेशवाईच्या सगळ्या खुणा नाहीशा करून टाकल्या, शेवटच्या पेशव्याला त्यांनी ब्रह्मवर्ताला पाठवून दिलं आणि तिथे त्याचं सगळं पुढचं आयुष्य गेलं. तसंच इंग्रजांनी महाराष्ट्रातली जी बाकीची संस्थानं खालसा केली, त्या बाकीच्या संस्थानं खालसा करण्याबरोबर ब्रिटिशांचं मंडलिक बनलं ते संस्थान. आणि तरी सुद्धा पूर्वी इतका मोठ्या प्रमाणात जरी गणेशोत्सव साजरा करता येत नसेल तरी सुद्धा आता आपलं थोडं थोडकं जे वैभव टिकलेलं आहे त्या थोड्या थोडक्या वैभवाच्या बळावरती आपल्याला जमेल तसा यथाशक्ती यथामती गणेशोत्सव आपण चालू ठेवला पाहिजे, असं या संस्थानाचे जे पुढचे वंशज होते त्या सगळ्यांना वाटलं. आणि दरबारी थाटाचा गणेशोत्सव थोड्या बहुत प्रमाणात महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा संस्थानांमध्ये ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जिवंत होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण पेशव्यांच्या काळातल्या गणपतीबद्दल बोलतो आणि नंतर लगेचच आपण 1892-1893च्या गणपतीकडे येतो, जो की टिळकांचा गणपती आपल्याला ठाऊक असतो. तर गंमत काय झाली, ब्रिटिशांच्या इथे येण्यानंतर, ब्रिटिशांच्या भारतावरच्या राजवटीनंतर ही जी सगळी संस्थानं होती त्या संस्थानांमध्ये दरबारी थाटात गणेशोत्सव सुरू होता. त्याला सार्वजनिक स्वरूप नव्हतं, दरबारी थाटाचा तो होता. गंमत अशी झाली की 1890 नंतर पुण्याचे नानासाहेब खाजगीवाले,
कृष्णाजी काशीनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते गणपतीच्या काळामध्ये. आणि त्या काळात ग्वाल्हेरचं जे घराणं होतं त्या ग्वाल्हेरच्या घराण्यात ग्वाल्हेरच्या संस्थानामध्ये दरबारी थाटाचा गणेशोत्सव साजरा होताना नानासाहेब खाजगीवाल्यांनी बघितला. त्यांना असं वाटलं की ग्वाल्हेरच्या संस्थानामध्ये जर दरबारी थाटाचा गणेशोत्सव साजरा होऊ शकतो तर तसा गणेशोत्सव आपण पुण्याला का साजरा करू नये. कारण पुण्याला पूर्वापार पेशवे जेव्हा होते, पेशव्यांचं राज्य जेव्हा होतं तेव्हा तसा गणेशोत्सव साजरा व्हायचा. पण नंतर पेशव्यांचीच राजधानी पेशवे नामशेष झाल्यानंतर, पेशव्यांना ब्रह्मवर्ताला पाठवल्यानंतर मात्र पुण्यातली गणेशोत्सवाची प्रथा बंद पडलेली आहे. आणि मग 1892 साली नानासाहेब खाजगीवाले जेव्हा ग्वाल्हेरहून परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या 2 मित्रांना आपली ही कल्पना सांगितली की ते असं म्हणाले की मी ग्वाल्हेरहून अशा पद्धतीचा गणेशोत्सव बघून आलेलो आहे. हा दरबारी थाटाचा गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये, अत्यंत धामधुमीने ग्वाल्हेर सारख्या संस्थानामध्ये साजरा होतो. तिथे तो साजरा झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांमधले जे लोक असतात, त्या शहरामधले जे लोक आहेत ते लोक मोठ्या उत्साहानं त्यात सहभागी होतात. आणि उत्साहानं सहभागी झाल्यानंतर 10 दिवस पूजा अर्चा, भजन कीर्तन चालतात. असं उत्साहाचं वातावरण असतं. आणि या उत्साहाच्या वातावरणानंतर मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठी मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत त्या गणपतीला निरोप दिला जातो. अशा पद्धतीचा गणेशोत्सव आपण पुण्यात पुन्हा एकदा साजरा करायला काय हरकत आहे. म्हणून मग त्यांनी त्यांच्या ज्या 2 मित्रांना कल्पना सांगितली, ते 2 मित्र म्हणजे गणपतराव घोटवडेकर आणि भाऊसाहेब रंगारी. आता लक्षात घ्या, इथे भाऊसाहेब रंगारींचा पहिला संदर्भ आहे. म्हणजे आजच्या काळात जे लोक भाऊसाहेब रंगारींना याचं पूर्ण श्रेय देतात ते भाऊसाहेब रंगारींना सुद्धा आपल्याला देता येणार नाही. ते द्यायचं झालं तर नानासाहेब खाजगीवाल्यांना द्यावं लागेल. तर खाजगीवाले जेव्हा आले तेव्हा एक बैठक भरवली त्यांनी पुण्यामध्ये. आणि त्या पुण्यामध्ये सगळ्या जातींचे, सगळ्या समाजाचे लोक उपस्थित होते. ज्याच्यामध्ये स्वतः दगडूशेठ हलवाई होते, त्याच्यानंतर पटवर्धन होते, अण्णासाहेब पटवर्धन होते. अशी सगळी ती वातावरण निर्मिती झाली. आणि मग पहिल्यांदा पुण्यामध्ये 1892 किंवा 93 सालामध्ये मतभेद आहेत लोकांमध्ये. अर्थात ते असण्याचं कारण नाही, कारण 93 सालात स्वतः लोकमान्यांनी दिलेलं आहे की यंदाच्या साली इथे जुन्या संस्थांना ऊर्जितावस्था देण्याच्या माध्यमातून जो गणेशोत्सव सुरू झाला त्याचं आम्ही कौतुक करतो. या 2 सालांपैकी एका सालामध्ये 1893 साली गणेशोत्सव 3 ठिकाणी बसवले गेले. म्हणजे नानासाहेब खाजगीवाल्यांनी त्यांचा गणपती वेगळा बसवला त्यांच्या वाड्यामध्ये, त्याच्यानंतर गणपतराव घोटवडेकरांनी बसवला आणि भाऊ रंगारींनी बसवला. आणि या सगळ्या गणपतींचं जेव्हा विसर्जन करायचं ठरलं तेव्हा त्या विसर्जनामध्ये जाधवांचा एक महत्वाचा मेळा होता. त्या मेळ्याच्या साथीनं या गणपतीचं वाजत गाजत विसर्जन केलं गेलं. आणि 1893 साली हे पहिल्यांदा पुण्यामध्ये घडल्यानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहिलं आणि केसरीमध्ये त्यांनी म्हटलं की हा जो गणपती करमणुकीसाठी आपण इथे स्थापन केलेला आहे तो गणपती फक्त करमणुकीपुरता मर्यादित न ठेवता त्याला आपण राष्ट्रीय पातळीवरती नेऊ शकतो. लोकमान्य टिळक सातत्याने, मी तुम्हाला जसं म्हणालो सुरुवातीला, की लोकशिक्षणासाठी वेगवेगळी माध्यमं शोधत होते. त्यांना शिक्षणासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं होतं. त्यापेक्षा मोठ्या स्तरावर जायचं म्हणल्यानंतर त्यांनी केसरी मराठा सुरू केला होता. आणि आता जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणायचं असेल, लोकशक्तीच्या बळावर जर आपल्याला ब्रिटिशांबद्दलचा असंतोष समाजामध्ये पोहोचवायचा असेल तर मग एक नवमाध्यम आणि जुनी संस्था लक्षात घ्या. गणपतीचा उत्सव करणं याला कोणी फारसा विरोध करणार नाही, कारण गणपती ही एकतर आपली देवता आहे आणि देवतेचा उत्सव करताना लोक अधिक उत्साहाने एकत्र येतील असं लोकमान्यांना वाटलं. आणि त्यांनी 1893 साली याबद्दल जे काय लिहिलेलं आहे केसरीमध्ये, त्यांनी या तिघांनी जे काय गणपतीबद्दल सुरुवात केली, त्यांच्या सुरुवातीला वाद झाला की कुणाचा गणपती मिरवणुकीत सोबत असावा. मग तिथे टिळकांनी मध्यस्थी केली, आणखी पुण्यातल्या 2-3 मोठ्या लोकांनी मध्यस्थी केली. आणि त्या मध्यस्थीनंतर असं ठरलं की कसबा पेठेतला जो काय नंतर मध्यस्थीनंतर असं ठरलं की एक वेगळा गणपती तिथे, आता पुण्याचं जे ग्रामदैवत आहे तो गणपती तिथे सुरुवातीला न्यावा आणि मग नंतर इतर सगळे गणपती न्यावे. असं ठरल्यानंतर टिळकांच्या मध्यस्थीने तो वाद मिटला. तो वाद मिटल्यानंतर टिळकांनी केसरीत लिहिलंय की नव्या संस्था आम्ही शोधतो, तर नव्या संस्था शोधण्याच्या ऐवजी अशा जुन्या संस्था, गणेशोत्सवासारख्या जुन्या संस्थांना जर आपण ऊर्जित अवस्था आणली तर खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने राष्ट्रकार्य घडून येईल.
मित्रांनो, फार महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की 1893 साली सुरू झालेला गणेशोत्सव हा फक्त 3 संस्थांनी बसवलेला होता. तिघा जणांना असं वाटलं की दरबारी थाटाचा तसा गणेशोत्सव पुण्यामध्ये व्हावा, म्हणून आपण प्रयत्न करू, आणि त्या तिघांनी तो बसवला. त्याचं पुढे स्वरूप जे काय वाढलं ते लोकमान्य टिळकांमुळे वाढलं. त्याच्यामुळे कदाचित आपण असं म्हणतो की आता एखादी गोष्ट पॉप्युलर होते, एखादी गोष्ट व्हायरल होते, ती गोष्ट व्हायरल होण्यामध्ये कुणाचा आत्ताच्या सोशल मीडियाचा प्रचंड मोठा वापर आहे. तसा सोशल मीडिया लोकमान्यांच्या हातामध्ये होता केसरी मराठ्याच्या रूपाने. लोकमान्यांनी केसरी मराठामध्ये लिहिलं की केवळ पुण्यातच नाही तर बाकी इतर सुद्धा शहरांमध्ये अशा पद्धतीचं अनुकरण होऊन गणपती बसवले जावेत. मग आपण त्याला एक वेगळं स्वरूप आणूयात, म्हणून लोकमान्यांनी पुढाकार घेतला या सगळ्यामध्ये. आणि लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं एखादी चळवळ सुरू होते, पण त्या चळवळीला योग्य नेतृत्वच जर मिळालं नाही तर ती चळवळ मध्येच बंद पडण्याचा संभव असतो मित्रांनो. तो संभव नाहीसा करणं लोकमान्यांच्या हातामध्ये होतं, कारण त्यांच्या हातात केसरी मराठासारखं हुकमी माध्यम होतं. लोकमान्य टिळकांचं वेगळेपण काय आहे? भाऊसाहेब रंगारी आणि या सगळ्या मंडळींनी गणेशोत्सव दरबारी थाटाचा इथे आणला हे आपण अजिबात अमान्य करून चालणार नाही. पण पुढच्या काळात आपण लक्षात घेतलं पाहिजे, टिळक आणि भाऊसाहेब रंगारी हा वाद घालताना, की या सगळ्या मंडळींनी लोकमान्य टिळकांचं गणेशोत्सवाबाबतीतलं नेतृत्व एकमतानं मान्य केलेलं आहे. आज सुद्धा आपण जाऊन बघितलं तर शनिवार वाड्याच्या मागे जो शालूकरांचा बोळ आहे, त्या शालूकरांच्या बोळामध्ये भाऊसाहेब रंगारींचं घर आहे. त्या भाऊसाहेब रंगारी स्वतः वृत्तीनं क्रांतिकारक प्रवृत्तीचे होते आणि भाऊसाहेब रंगारींचा तो जो शालूकराचा बोळ आहे ते खरं तर वैद्य होते, पण त्यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता आणि त्या शालू रंगवण्याच्या व्यवसायामुळे रंगारी असं त्यांना नाव पडलं. तर त्या शालूकरांच्या बोळामध्ये ते राहत असत. क्रांतिकार्य पत्री सरकारच्या काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी क्रांतिकार्य केलं होतं. आता मला वाटतं 2015-16 साली भाऊसाहेब रंगारींच्या वाड्यामध्ये बऱ्याच उत्खननातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र सुद्धा सापडलेली आहेत. तर आपण आजच्या काळामध्ये जो काय वाद घालतो की भाऊसाहेब रंगारींनी सुरू केला की लोकमान्य टिळकांनी सुरू केला, मला असं म्हणायचंय की या तिघांनी तो दरबारी थाटाचा गणेशोत्सव बघून इथे पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू करायला, म्हणजे गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. पण त्याला खऱ्या अर्थाने उचलून धरला तो लोकमान्य टिळकांनी, त्याला योग्य दिशा दिली ती लोकमान्य टिळकांनी. त्यामुळे या उत्सवाला लोकमान्यांनी जर दिशा दिली नसती, या उत्सवाला लोकमान्यांनी राष्ट्र जागरणाकडे जोडलं नसतं, तर गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाले असते का, याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. खरं म्हणजे गणपतीबद्दल बोलताना तो सुरुवातीच्या काळात जसा धार्मिक स्वरूपाचा होता, त्या धार्मिक स्वरूपाच्या उत्सवातून पूजे अर्चेतून सगळ्या त्या धार्मिक स्वरूपाच्या उत्सवातून गणपतीला बाहेर काढून त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं श्रेय हे लोकमान्य टिळकांचं आहे. ते आपण नाकारता कामा नये. मग शेवटी मी असं सांगीन, शेवटी त्याबद्दल मी बोलताना एक महत्वाचं विधान करीन, त्याबद्दल आपण पुढे बोलूयात. आपण आता हा वाद घालतोय गेल्या 3-4 वर्षांपासून गणेशोत्सव रंगारींचा मानायचा की टिळकांचा मानायचा. जर गणेशोत्सवाबद्दल त्या काळामध्ये रंगारींनी, घोटवडेकरांनी किंवा या सगळ्या मंडळींनी लोकमान्यांचं नेतृत्व स्वीकारलं असेल, तर आता 100-125 वर्षांनंतर तुम्ही आम्ही गणपतीच्या या स्वरूपाबद्दल वाद घालणारे कोण? तुम्हा आम्हाला काय अधिकार आहे याबद्दल वाद घालायचा? जर स्वतः घोटवडेकर त्याच्यानंतर रंगारीच जर लोकमान्यांचं अस्तित्व मान्य करतात आणि लोकमान्यांचं नेतृत्व मान्य करतात की त्यांनी पुढाकार घेतला, लोकमान्यांचा केसरी आमच्या पाठीशी उभा राहिला, आणि खरंच तसं घडलंय. म्हणजे 93 सालात लोकमान्यांनी लिहिलं की ठिकठिकाणी अशा पद्धतीचा गणपती बसला पाहिजे, आणि 94 सालातले रेकॉर्ड बघा तुम्ही. ब्रिटिश सिक्रेट पेपर्सने रेकॉर्ड लिहिलेले की पुण्यामध्ये जे 3 गणपती सुरुवातीला बसले त्याची संख्या किती झाली? 94 सालात पुण्यामध्ये बसलेल्या गणपतींची संख्या जवळपास 100च्या वर होती. त्यानंतर मग ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, अगदी लहानात लहान गावांमध्ये गणपतीची मंडळं स्थापन व्हायला कारण एकमेव ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य नसते तर या उत्सवाला खऱ्या अर्थाने जे काय राष्ट्र जागरणाचं स्वरूप आहे ते राष्ट्र जागरणाचं स्वरूप आलं नसतं. म्हणून लोकमान्यांचा सहभाग, लोकमान्यांचं नेतृत्व महत्वाचं आहे.
यांनी गणेशोत्सव सुरू केला, तो अगदी लहान प्रमाणामध्ये होता. त्याला जे स्वरूप होतं ते बऱ्याचदा धार्मिक पद्धतीचं होतं, करमणुकीचं होतं. पण त्या करमणुकीबरोबर त्याला राष्ट्रीय अधिष्ठान लोकमान्यांनी प्राप्त करून दिलं आणि त्याला या सगळ्या सुरुवातकर्त्या 3 मंडळींनी कधी विरोध केला नाही याचा पुरावा तुम्हाला जर द्यायचा असेल तर स्वतः भाऊसाहेब रंगारींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या इस्टेटीची व्यवस्था लावण्यासाठी ज्या प्रमुख मान्यवरांचं, ज्या प्रमुख विश्वस्तांचं नाव लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये पहिलं नाव लोकमान्य टिळकांचं आहे. मला सांगा 100-125 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी यांचे संबंध जर इतके मैत्रीपूर्ण असतील तर आता तुम्हा आम्हाला त्यांच्या संबंधांवर वाद घालण्याचा काहीतरी अधिकार आहे. आपल्याला अजिबात अधिकार नाही. आपण विचार करायला पाहिजे की त्या काळामध्ये मोठ्या समन्वयाचं उदाहरण गणेशोत्सव हे झालेलं होतं. लोकमान्यांमुळे या उत्सवाला राष्ट्रीय अधिष्ठान मिळालं हे तत्कालीन नेत्यांच्या लक्षात होतं, जे आज आपण विसरत चाललेलो आहोत. जे गैरसमज, ज्या श्रेयवादाच्या लढाया त्या माणसांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये लढल्या नाहीत, त्या श्रेयवादाच्या लढाया आज तुम्ही आम्ही उकरून काढून आम्हाला काय मिळणार? बरं, खरा इतिहास सुद्धा हेच सांगतो की जरी त्यांनी तिकडनं ती कल्पना उचलून आणलेली असली, जरी दरबारी थाटाचा गणेशोत्सव पुण्यात साजरा व्हायला सुरुवात झालेली असली तरी सुद्धा त्याला राष्ट्रीय अधिष्ठान देण्याचं काम लोकमान्य टिळकांमुळे झालेलं आहे. त्यामुळे लोकमान्यांचं अस्तित्व नाकारून तुम्हा आम्हाला काय मिळणार आहे? किंवा भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांच्या पाठीशी जी काय जातीय समीकरणं उभी आहेत त्या जातीय समीकरणांमुळे आज ते वाद भडकवून तुम्हा आम्हाला काय मिळणार आहे? याचा विचार आजच्या तरुण पिढीने अत्यंत गंभीरपणे करायला पाहिजे. ती जी सगळी माणसं होती, लोकमान्य टिळक म्हणा, भाऊ रंगारी म्हणा, गणपतराव घोटवडेकर म्हणा, नानासाहेब खासगीवाले म्हणा, या सगळ्यांना व्यक्तीपेक्षा संस्था महत्वाची वाटत होती. याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही? त्यांच्यामध्ये गणेशोत्सवाच्या श्रेयवादाबद्दल कधीही लढाया झाल्या नाहीत, कधीही वाद झाले नाहीत. कारण त्यांना त्या श्रेयाच्या लढाईपेक्षा गणेशोत्सव मोठा होणं, गणेशोत्सवातर्फे घडून येणारी लोकजागृती अत्यंत महत्वाची वाटत होती. आजच्या काळातल्या सार्वजनिक संस्थांकडे तुम्ही बघा. आपण असं म्हणतो की त्या काळामध्ये न्यायमूर्ती रानड्यांनी वगैरे महाराष्ट्रामध्ये सगळ्या संस्थात्मक जीवनाची बीज पेरली. गणेशोत्सवाच्या आधी सुद्धा वाचनालय असतील, त्याच्यानंतर व्याख्यानमाला असतील, या सगळ्या संस्थात्मक जीवनाचा आरंभ न्यायमूर्ती रानड्यांनी आपल्याकडे केला. त्या सगळ्या संस्था आजच्या काळामध्ये कुठल्या थराला आलेल्या आहेत? त्या संस्थांसाठी झटणारे कार्यकर्ते निर्माण होत आहेत का? मला राज्याभिषेक समारोह संस्थेचं विशेष कौतुक करावंसं वाटेल की आता त्यांनी परिचय करून देताना सांगितलं की 2-2.5 हजार तरुणांना दरवर्षी रायगडावरती ते घेऊन जातात. आता कोरोनामुळे शक्य जरी नसलं तरी सुद्धा गेल्या 30 वर्षांपासून अखंडितपणे तरुणांना तिथे घेऊन जाण्याचा उपक्रम सुरू आहे. अशा किती संस्था महाराष्ट्रात टिकलेल्या आहेत आणि किती निस्पृहपणे आपण या सगळ्या संस्थांचं कार्य करतो. याकडे आपण गंभीरपणे विचार घेतला पाहिजे, आपण लक्ष घेतलं पाहिजे की गणेशोत्सवासारख्या संस्थांकडे सुद्धा आता आपण त्या 10 दिवसांच्या पलीकडे सुद्धा काही बघतो आहोत का? केवळ त्या 10 दिवस भजन पूजन, त्याच्यानंतर पूजा अर्चा कीर्तन करणं म्हणजे गणेशोत्सव करणं आहे का? सध्याच्या वर्तमानकालीन समस्या सोडवण्याकडे, वर्तमान काळामधले भेदाभेद नाहीसे करण्याकडे, वर्तमान काळातले एकमेकांमधले गैरसमज नाहीसे करण्याकडे आपण या संस्थांचा किती उपयोग करून घेतो याचा विचार आपण करतो आहोत का? याबद्दल आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आजच्या तरुणांनी विचार केला पाहिजे की आजच्या तरुणांमध्ये एकमेकांची माथी भडकवणं, एकमेकांमध्ये द्वेष पसरवणं हे सगळं वाढतंय. याचे विचार आपण नक्की केला पाहिजे की त्या काळामध्ये श्रेयवादावरनं यांच्यात भांडणं होणं साहजिक होतं. पण लोकमान्यांसारखा नेता, लोकमान्यांसारखा पूर्ण वेळ स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलेला माणूस जर या चळवळीचं नेतृत्व करतो आहे, जर या चळवळीला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी लढतो आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ही जाणीव त्या काळच्या लोकांमध्ये होती, ती जाणीव आजच्या काळातल्या लोकांमध्ये आहे का, तुमच्या माझ्यामध्ये आहे का, याचा आपण प्रत्येकाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. तर मी विषयाकडे पुढच्या येणार आहे, तो म्हणजे शिवजयंतीचा. गणेशोत्सवाची सुरुवात तर आपण जाणून घेतली, गणेशोत्सवाच्या मूलभूत बाबतीत आपण बोललो. पुढे आपण गणेशोत्सवाचे काय परिणाम राष्ट्रीय पातळीवर झाले याबद्दल आपण बोलूच. पण मला दुसऱ्या गैरसमजाकडे यायचं, तो म्हणजे शिवजयंतीचा. की शिवजयंतीच्या मुद्द्याबद्दल बोलताना आज सुद्धा विकिपीडिया वगैरे सारख्या माध्यमांवरती असं म्हटलं जातं की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती महाराजांची समाधी शोधून काढली आणि मग नंतर शिवजयंतीचा पुढे सगळा उत्सव सुरू झाला. पण खरा इतिहास काहीतरी वेगळा सांगतो. आपण डोकं ठिकाण्यावर ठेवून
शांतपणे खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यामागचे जातीय समीकरण किंवा जातीय विद्वेष बाजूला ठेवून खरा इतिहास काय सांगतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. शिवजयंतीचा खरा इतिहास अनेकांना माहिती नसतो, कारण गणपती तरी 10 दिवस चालणारा उत्सव आहे. शिवजयंती हा उत्सव तर एका दिवसापुरता आपण साजरा करतो. त्याचं पुढे स्वरूप काय झालं याबद्दल आजकालच्या तरुणांना काहीच देणं घेणं नसतं. तर आजकालच्या तरुणांनी याबद्दल मुख्यत्वे करून जाणून घेतलं पाहिजे की पेशवाईच्या नंतर मी सुरुवातीलाच म्हणालो तसं की जी संस्थानं सगळी खालसा झाली, ती संस्थानं खालसा झाल्यानंतर रायगडावरती जे छत्रपतींचं राज्य होतं, त्या राज्याची देखरेख करणं, रायगडाची देखरेख करणं हे कोणाच्या हातात नव्हतं. पेशवाईच्या काळामध्ये तिथे काही विशेष अधिकारी नेमलेले होते. तिथे पहारा व्हायचा, त्या जागेची स्वच्छता व्हायची. पण नंतर पेशवाईच्या असतानंतर म्हणजे साधारणतः 1818-20 नंतर पुढे टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव हाती घेईपर्यंत रायगडाच्या मूलभूत त्या समाधीच्या अवस्थेकडे, छत्रपतींच्या समाधीच्या अवस्थेकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. ही महाराष्ट्रासाठी किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा, की इंग्रजांच्या काळामध्ये आपण इंग्रजी राज्याचे फायदे वगैरे म्हणतो, पण मुळात छत्रपतींची जी समाधी, जी या महाराष्ट्राचं, या भारतवर्षाचं स्फूर्तीस्थान आहे, ती समाधी एका कोपऱ्यात पडलेली आहे. ही किती दुर्दशा, किती दुर्दैवाची वेळ तुमच्या माझ्या राष्ट्रावर आली होती. कोणाचंही लक्ष त्या काळात नव्हतं. आणि इंग्रजांचं शिक्षण या देशात सुरू झाल्यानंतर छत्रपती म्हणजे कोण आहेत, शिवाजी म्हणजे कोण आहे, तर तो शिवाजी म्हणजे कोणीतरी चोर, दरोडेखोर, डाकू, लुटारू, ज्यानं अफजल खानाला दगलबाजीनं मारलं, ज्यानं सुरतेची लूट घडवून आणली, अशा पद्धतीचा इतिहास ग्रँट डफ वगैरे मंडळी तुमच्या माझ्या शाळांमधून तुमच्या माझ्या तरुणांना शिकवत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीची सुरुवात आपल्याकडे झाली. आपल्याला हे ठाऊकच नसतं. एखादं परराज्य जेव्हा आपल्यावर येतं, तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना शिकवायचं काय, त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार भिनवायचे, हे सगळं शिक्षण पद्धतीवर अवलंबून असतं. आणि इंग्रज इथे स्थिरावल्यानंतर आम्हाला जे शिक्षण दिलं जात होतं, ते शिक्षणच मुळात आमचा इतिहास निस्तत्व करून सांगायचा, आमचा खोटा इतिहास तरुणांना सांगायचा, अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जात असतं. त्याचे मूलभूत परिणाम आमच्या तरुणांच्या मनावर त्या काळात उमटलेले होते. मग तो ग्रँड डफचा खोटा इतिहास आपल्या शाळांमध्ये शिकवायला सुरुवात झाली आणि निळकंठ जनार्दन कीर्तने यांनी सगळ्यात आधी या चुकीच्या इतिहासाला खिंडार पाडलं आणि छत्रपतींचा खरा इतिहास, छत्रपतींचा खरा गौरव काय आहे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. तरी सुद्धा ते कमी पडलं. मग त्या काळामध्ये सत्यशोधकांची ही जी सगळी चळवळ आहे, ज्योतिबा फुल्यांची वगैरे, ती त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बहरलेली होती. आणि 1865 साली महात्मा ज्योतिराव फुले रायगडावरती गेले, तेव्हा काय परिस्थिती होती. ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती महाराजांवरती लिहिलेला पोवाडा आपल्याला ठाऊक असतो, पण त्या पोवाड्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसते. तो पोवाडा त्यांना का स्फुरला. 1865 साली ज्योतिबा फुले जेव्हा रायगडावरती गेले, तेव्हा ती काट्याकुट्यामध्ये जी काही छत्रपतींची समाधी विपन्नावस्थेत पडलेली होती, त्या समाधीकडे बघून त्यांना वाईट वाटलं, त्यांना दुःख झालं. आणि त्या छत्रपती महाराजांनी या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केलं. जी सगळे तो 400 वर्षांचा काळाकुट्ट इतिहास होता, तो काळाकुट्ट इतिहास पुसून टाकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचं तोरण ज्या छत्रपतींनी बांधलं, त्या छत्रपतींचा गौरव आपण लोकांना सांगितला पाहिजे. आज जरी परकीयांच्या आक्रमणाखाली आपण असलो, तरी सुद्धा आपण काय करू शकतो, आपण लिहू शकतो. म्हणून मग त्यांनी तो पोवाडा लिहिला. हे साल आहे 1865. नंतर ज्योतिबा फुल्यांकडनं सुद्धा पुढच्या काळामध्ये तिथे जाणं झालं नाही आणि समाधीचा विषय तसाच दुर्लक्षित राहिला. आणि मग पुढे धौम महाबळेश्वर वर्णन किंवा गुंजेकरांची मोचनगड कादंबरी अशातनं शिवजयंतीचा विषय किंवा छत्रपतींचा विषय येत राहिला. पण नंतर 1800 साधारणतः त्यानंतर एक 20 एक वर्ष गेली असतील, जेम्स डग्लस नावाचा अधिकारी तिथे गेला आणि त्या जेम्स डग्लस नावाच्या अधिकाऱ्यानं त्या सगळ्या विपन्नावस्थेबद्दल एक छोटीशी पुस्तिकाच प्रसिद्ध केली. आणि मग नंतर सरकारी कोर्टामध्ये त्याची चर्चा व्हायला लागली. दरम्यानच्या काळात गोविंद आबाजी वसईकर नावाचे तिथे जाऊन आले. त्यांनी या सगळ्या समाधीच्या दुरावस्थेबद्दल एक पुस्तकच लिहिलं छोटंसं. आणि मग नंतर पुण्यामध्ये त्या काळचे जे समाज सुधारक होते, म्हणजे न्यायमूर्ती रानडे असोत, तेलंग असोत, या सगळ्यांनी सभा भरवायला सुरुवात केली आणि छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे प्रयत्न सुरू केले. 1865 ला ज्योतिबा फुल्यांचं जाणं, त्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा एकदा पुण्यामध्ये महादेव गोविंद रानडे म्हणा, तेलंग म्हणा, यांनी प्रयत्न करणं. म्हणजे जो काय विकिपीडियावर आपल्याला खोटा इतिहास शिकवला जातो ना, की महात्मा ज्योतिबा फुले तिथे गेले, त्यांनी ती समाधी शोधली वगैरे,
तसं काहीही झालेलं नाही. म्हणजे ज्योतिबांनी पोवाडा लिहिला आणि छत्रपतींचं गुणगान गायलं हे जितकं खरं आहे तितकंच ते तिथे गेले आणि त्यांनी तिथे सगळ्या जीर्णोद्धाराचे वगैरे प्रयत्न केले. हा दादांचा खोटा इतिहास तुम्हा आम्हाला शिकवला जातो. ज्योतिबांच्या चरित्रकारांनी अगदी म्हणजे धनंजय किरांनी वगैरे सुद्धा असं काही लिहिलेलं नाही. त्यांनी असंच लिहिलेलं आहे की ते तिथे गेले आणि त्यांना पोवाडा स्फुरला. मग जर ज्योतिबा फुलेंनी सुरुवात केली असती 1865 साली, मग नंतर 1885 साली न्यायमूर्ती रानड्यांना वगैरे प्रयत्न करायची गरजच पडली नसती. ते सुद्धा अपुरे पडले. मी काय सांगतोय तुम्हाला हे लक्षात घ्या. 1885 साली न्यायमूर्ती रानड्यांनी तेलंगांनी जरी सभा घेतली असली तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न अपुरेच पडलेले आहेत. त्यांचे प्रयत्न सुद्धा पूर्णत्वाला गेलेले नाहीत. नंतर पुढे त्यांना जी काय 2-5 रुपये वर्गणी त्यातनं मिळायला लागली ते अर्थात अतिशय तुटपुंजी होती. त्यांना काही त्या छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गाला लागला नाही आणि पुढे 10 वर्ष हा प्रश्न तसाच खितपत पडला. आणि नंतर म्हणजे बघा 1865 ते 85 ते 1896 म्हणजे 11 वर्षांनी आपण पुन्हा एकदा इथे येतो की जे 1896 ला रायगडावरती पहिला उत्सव झाला. इतका मोठा इतिहास त्याच्यामध्ये आहे. 1896 ला गंमत अशी झाली की करकेरिया नावाच्या गृहस्थांनी प्रतापगड किल्ल्यावरती एक निबंध वाचला पुण्याच्या एशियाटिक सोसायटी पुढे. त्या निबंधाचा विषय काय होता तर त्या काळामध्ये सगळे जे ब्रिटिश इतिहासकार होते ते ब्रिटिश इतिहासकार असा इतिहास सांगायचे की मी तुम्हाला म्हणालो तसं की छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते, ते दगलबाज होते. त्यांनी दगलबाजीनं अफजल खानाचा वध केला, अफजल खानाला मारलं, त्यांनी दगलबाजी केली, त्यांनी सुरतेची लूट केली. अशा पद्धतीचा सगळा खोटा इतिहास पसरवला जात होता. आणि हे जे करकेरिया नावाचे गृहस्थ होते ना त्यांनी काय केलं, त्यांनी प्रतापगड किल्ल्यावरती तो निबंध वाचला आणि त्या निबंधामधून त्यांनी साध्यंत ऐतिहासिक पुराव्यानिशी हे लोकांना पटवून दिलं की नाही, छत्रपतींनी जे केलं ते योग्यच होतं. अफजल खान हा काही स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायला आलेला नव्हता. अफजल खान हा काही हिंदूंच्या कल्याणासाठी महाराष्ट्रामध्ये आलेला नव्हता. अफजल खानानं मंदिरं उद्ध्वस्त केली, अफजल खानानं स्त्रिया बाटवल्या, त्यांना म्लेच्छ करून घेतलं. अशा पद्धतीने अफजल खानाने जे काही क्रौर्य केलेलं होतं, त्यानं जी मंदिरं पाडलेली होती, स्त्रिया बाटवलेल्या होत्या, अनेक हिंदूंना त्यानं इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करायला लावलेलं होतं, हा सगळा खरा इतिहास त्या करकेर यांनी मांडला. आणि नंतर पुन्हा एकदा ज्या अफजल खानाला छत्रपतींनी यमसदनाला धाडलं आणि हिंदूंचा खऱ्या अर्थानं उत्थान घडवून आणलं, त्या पुनरुत्थानकर्त्या छत्रपतींची समाधी आता दुरावस्थेत आहे असा विषय पुन्हा एकदा चर्चेला यायला लागला. आणि मग केसरीनं ही बाजू उचलून धरलेली. लक्षात किती वर्ष जावी लागली आपल्याकडे, किती मोठा काळ गेलेला या सगळ्या, हा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक नसतो. किती काळ गेला यामध्ये की चटकन टिळकांनी नाही सुरुवात केली. गेली 30-35 वर्ष छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडत गेल्या आणि मग नंतर आता फार झालं. आता किती दिवस आमच्या महाराजांचा, आमच्या हिंदवी स्वराज्याचा खोटा इतिहास लोकांना सांगायचा. हे पुरे झालं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. या प्रेरणेतून मग टिळकांनी केसरीतनं लिहायला सुरुवात केली. केसरी मराठातनं त्यांनी वारंवार हा विषय लावून धरला की अरे बाबांनो, छत्रपती महाराज म्हणजे या राष्ट्राचं दैवत आहेत. गेल्या 200-300 वर्षांमध्ये सगळ्यात पराक्रमी पुरुष जर कुठला झाला असेल तर तो राजा शिव छत्रपती आहे. छत्रपतींच्या पलीकडे दुसरा कुठलाही पराक्रमी पुरुष या राष्ट्रामध्ये झालेला नाही. त्या पराक्रमी पुरुषाचं स्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आज बघा, इंग्रजांचं राज्य या देशावर आहे. इंग्रजांच्या राज्य जरी असलं तरी सुद्धा तुम्ही आम्ही आज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहोत त्या छत्रपतींचा खोटा इतिहास शिकवला जातो. किती नामुष्कीची वेळ तुमच्या माझ्यावर आलेली आहे. ती नामुष्की टाळण्यासाठी ज्या रायगडावरती तुमचं पहिलं स्वराज्य स्थापन झालं, पहिलं हिंदवी स्वराज्य ज्या ठिकाणी स्थापन झालं, त्या रायगडावरती आज खऱ्या अर्थानं छत्रपतींचा उत्सव सुरू व्हायला पाहिजे अशी टिळकांनी मागणी केली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसची जी प्रांतिक अधिवेशनं पुण्यामध्ये भरायची, त्या प्रांतिक अधिवेशनांमध्ये सर्वप्रथम शिवाजी महाराजांची तसबीर ठेवायला सुरुवात केली. आणि मग त्या शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमन करून त्यांनी या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लावून धरला. लक्षात घ्या, टिळकांनी जो काय समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लावून धरला, त्यानंतर मग केसरी मराठ्याकडे त्यांना अनेकदा पत्र यायला लागली. की ती पत्र कशी होती की आता शिवाजी महाराजांचा उत्सव, तुम्ही समाधीचा जर आपल्याला जीर्णोद्धार घडवून आणायचा आहे, त्याच्यासाठी जर आपण सगळे खटपट करतो, त्याच्यासाठी जर आपण सगळे प्रयत्न करतो, तर
काय काय व्हायला पाहिजे पत्र यायला लागली की मग अशा पद्धतीने आपण उत्सव साजरा करूयात, तशा पद्धतीने साजरा करूयात, इथे हे घडलं पाहिजे, तिथे ते घडलं पाहिजे, अशी सगळी पत्र टिळकांना यायला लागलीत. टिळक त्याचं स्वागत करायला लागलेत, लक्षात घ्या. आणि मग टिळकांच्या मनामध्ये ती धाडसी कल्पना आली. काय महत्वाची कल्पना आहे, टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो, की जो रायगड आमची पहिली स्वराज्याची राजधानी होता, जिथे त्या छत्रपतींचा राज्याभिषेक वगैरे सगळा तो अभूतपूर्व सोहळा घडला, त्या छत्रपतींचं स्मरण जर आम्हाला करायचं असेल, शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला करायचं असेल, तर त्याच्यासाठी प्रेरणास्थल म्हणून रायगडच महत्वाचा आहे असं लोकमान्यांना सुचलं. आणि म्हणून मग रायगडच्या आसपासची महाड वगैरे ही जी सगळी गावं आहेत, त्या गावांना यजमान पदाच्या सूचना पाठवल्या गेल्या. तिथल्या लोकांनी सुद्धा अनेक वर्षांनंतर, जवळपास 150-200 वर्षांनंतर रायगडावरती अशा पद्धतीचा उत्सव होत होता. बघा, छत्रपतींचं निर्माण झाल्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये तिथे काही अधिकारी होते फक्त त्याची देखरेख ठेवण्याकरता, पण एक मोठा उत्सव, तो राज्याभिषेकाच्या उत्सवानंतरचा पहिला उत्सव लोकमान्यांनी घडवून आणला. काय मोठं श्रेय आहे लोकमान्यांचं, की छत्रपतींचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या राज्याभिषेकासारखा अभूतपूर्व सोहळा घडवून आणला पाहिजे. आणि तो घडवून कसा आणता येईल, तर लोकसहभागातून आपल्याला घडवून आणता येईल. त्या लोकसहभागासाठी मग रायगडाच्या पायथ्याची सगळीची गावं एकत्र आली आणि त्या गावांनी यजमानपद स्वीकारलं आणि ते म्हणाले की आम्ही करू हा उत्सव. पण ब्रिटिशांच्या मध्येच नामर्जी झाली आणि त्यांनी परवानगी नाकारली. नेता कसा असावा, लोकमान्यांसारखा असावा. ब्रिटिश अधिकारी जर पहिल्या शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारत आहेत, तर लोकमान्यांसारखा नेता दिवसभर प्रवास करून, मला वाटतं महाबळेश्वर का कुठेतरी, महाबळेश्वरच्या कलेक्टरने आय थिंक परवानगी नाकारली होती का दुसरा कुठला तरी असेल, मला नेमका आता संदर्भ आठवत नाही. पण त्या कलेक्टरनं परवानगी नाकारल्यानंतर लोकमान्य स्वतः जातीनं त्या कलेक्टरकडे गेले. त्यांनी तिथे कायदेशीर गोष्टी लढवल्या, त्यांनी खटपटी केल्या. नेता असा असतो, आरंभशूर अनेक जण असतात, पण एखादी गोष्ट ठरवली तर ती तडीच न्यायची, ती पूर्णपणे जशीच्या तशी आपल्याला हवी तशी घडवून आणायची. हे त्या नेत्यावर अवलंबून असतं. त्या नेत्याच्या अंगात काय जिद्द आहे, त्या नेत्याच्या अंगात काय ताकद आहे, यावर ते अवलंबून असतात. लोकमान्य टिळकांनी मित्रांनो स्वतः ते त्या कलेक्टरकडे गेले, त्यांनी परवानगीची खटपट केली, परवानगी मिळवली आणि मग रायगडावरच्या उत्सवाची 1896 साली जी तारीख मुकरर झालेली होती, मला वाटतं 15 एप्रिलची ती तारीख असावी, त्या तारखेला लोकमान्य टिळक आदल्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी जमलेत. अनेकांना वाटलं की आता लोकमान्य आताच कलेक्टरला भेटून आलेले, त्यांनी परवानगी मिळवलेली आहे, आता लोकमान्य रात्रभर विश्रांती घेतील आणि मग उद्या खऱ्या अर्थानं उत्सवाची जी तारीख आहे, उद्या नव्या उत्साहात नव्या जोमात लोकमान्य रायगड चढून जातील आणि मग सगळा 2 दिवसांचा उत्सव त्या रायगडावरती संपन्न होईल. लोकांना असं वाटलं खरं, पण झालं काय, आदल्या दिवशी रायगडाच्या पायथ्याला लोकमान्य आलेले होते. पहाटेला ते रायगड चढून जातील अशी कल्पना होती. संध्याकाळ झाली, संध्याकाळी लोकमान्यांनी फराळ केला, क्षणभर विश्रांती घेतली, प्रवासाचा शीण जरासा घालवला, पण त्यांच्या मनामध्ये विचार होते ते रायगडाचे. छत्रपतींची ती समाधी त्यांना खुणावत होती. अस्वस्थ झाले, त्यांना चैन पडेना. ते म्हणाले की चला उद्या सकाळी काय जायचंय, आजची सगळी रात्र आपण त्या समाधीच्या सानिध्यामध्ये, छत्रपतींच्या विचारांच्या सानिध्यामध्ये आपण घालवूयात. आणि मित्रांनो, त्यांच्या मित्रांनी, जवळच्या सगळ्या तिथल्या लोकांनी आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत की एखाद्या 20-25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे लोकमान्य उठलेत. त्यांचं तेव्हाचं वय 40च्या पुढे गेलेलं असणार नक्कीच. त्या वयातले टिळक एखाद्या 20-25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहामध्ये निघालेले आहेत, स्वतः निघालेले आहेत आणि रायगड चढून जायला त्यांनी सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातली जी 500-400-500 लोक होते, ते सगळे तिथली व्यवस्था बघणार होते. त्या लोकांच्या मनामध्ये उत्साह संचारलेला आहे आणि लोकमान्य आपला नेता जर आजच रात्री रायगडावर जायचं म्हणतो, तर आम्ही कशाला थांबा, म्हणून लोकमान्य पुढे निघाले. 500 सुडी पेटलेल्या आहेत, 500 मशाली पेटलेल्या आहेत आणि त्या सगळ्या रात्रीच्या अंधारामध्ये जणू काय त्या रायगड चढून जाण्यासाठी त्या सगळ्या मशाली हातामध्ये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकमान्य टिळक महाराज की जय, अशा उच्च जयघोषामध्ये ही सगळी 400-500 माणसं त्या रात्रीच रायगड चढून गेलेली आहेत, ज्यांचं नेतृत्व करत होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. काय ऊर्जास्वल इतिहास, काय प्रेरणा असेल टिळकांच्या मनामध्ये की सकाळी कशाला जायचंय, सगळी रात्र आपण छत्रपतींच्या समाधीच्या सानिध्यात काढूयात, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि 500 माणसं
म्हातारी असोत, तरुण असोत, या सगळ्यांना घेऊन लोकमान्य रात्रीच तिथे गेले. त्या सगळ्या छत्रपतींच्या समाधीचा परिसर आधीच सगळ्या लोकांनी नटवून ठेवलेला होता, सजवून ठेवलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी मग लोकमान्यांचं जहाल भाषण झालं. काय उपमा दिलेली आहे लोकमान्यांनी, लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांचा ऊर अभिमानानं भरून यावा अशी उपमा लोकमान्यांनी छत्रपतींना दिलेली आहे. ते म्हणाले की क्रॉमवेलचं स्मारक जसं परदेशामध्ये होतं, तो त्यांचा मुत्सद्दी, तो त्यांचा नेता, तो त्यांचा शूरवीर असा पुरुष, त्या क्रॉमवेलचं स्मारक ज्याप्रमाणे परदेशी लोक उभारतात, फ्रान्समध्ये नेपोलियनचं स्मारक ज्या उत्साहामध्ये उभारलं जातं, नेपोलियनचं कोड कौतुक जसे फ्रान्सचे सगळे लोक गातात, तद्वत छत्रपतींची तुलना त्यांनी केलेली आहे, लक्षात घ्या. क्रॉमवेलचं स्मारक जसं तिकडे उभं राहतं, नेपोलियनचं स्मारक जसं उभं राहतं, तसा भारताचा नेपोलियन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा पद्धतीने या सगळ्या जागतिक नेत्यांशी तुलना भारतात एकाच नेत्याशी होऊ शकते. आणि तो नेता जर कुठला असेल, तो वीर, तो लढवय्या जर कुठला असेल, तर तो लढवय्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, लक्षात घ्या. या सगळ्या जागतिक योद्ध्यांच्या पंक्तीत लोकमान्य टिळक छत्रपतींना उभं करतात आणि म्हणतात की आज 3,000 लोक इथे आलेले आहेत. 3,000 लोकांच्या पंक्ती उठल्या, लक्षात घ्या. ब्राह्मण, मराठे, सगळ्या जातींचे लोक त्या पंक्तींमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकमान्यांनी कुठली केली असेल, तर हा सगळा इतिहासाचा जागर, छत्रपतींच्या चरित्राचा जागर करताना ज्या ज्या मावळ्यांनी छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमध्ये स्वतःचं बलिदान केलं, ते हुतात्मे झाले, त्या मावळ्यांचे जे वंशज या काळामध्ये अस्तित्वात आहेत, अजूनही त्या मावळ्यांचा अभिमान त्या वंशजांना वाटतो. त्या मावळ्यांचं रक्त त्या वंशजांच्या नसा नसातून वाहत आहे. अशा छत्रपतींच्या स्वराज्यासाठी आपलं तन मन धन अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांचे सत्कार लोकमान्यांनी त्या वहिल्या रायगडाच्या उत्सवावरती घडवून आणलेले आहेत. किती महत्वाची गोष्ट आहे ही. लोकमान्यांनी घडवून आणली की त्या प्रत्येक वंशजाला असं वाटलं पाहिजे की नाही, आता इथून पुढची ही जी चळवळ आहे, ही चळवळ आता आपली असणार आहे, आपल्याला इथे काहीतरी करायचं आहे, अशी जाणीव पुन्हा एकदा त्या सगळ्या नव्या वंशजांमध्ये निर्माण व्हावी असं टिळकांना वाटलं. आणि त्यासाठी हे सत्कार घडवून आणले, उगाच नाहीयेत. आणि मग टिळकांनी लिहिलंय की रायगड गेली 75 वर्ष ओस पडलेला होता. काय लिहितात टिळक केसरीमध्ये की गेली 75 वर्ष पेशवाईच्या असतानंतर रायगड ओस पडलेला होता आणि तिथलं वैभव नाहीसं होऊन तर 200 वर्ष झालेली. म्हणून आजचा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. म्हणून तो दिवस आहे की गेली 200 वर्ष ज्या रायगडाकडे कोणाचं लक्ष नव्हतं, त्याचं वैभव नाहीसं झालेलं होतं, तो रायगड आज पूर्वापारच्या वैभवामध्ये न्हावून निघालेला आहे. जुना इतिहास, जुनं सगळं तेज त्या रायगडाला. आणि 3,000 लोक येतात, कमाल आहे. आज आम्ही बोलायला लागलो तर 30 लोक सुद्धा जमणं अवघड आहे. त्या काळामध्ये लोकमान्यांच्या शब्दावरती 3-3 हजार लोक येतात, म्हणजे काय कमालीची गोष्ट आहे बघा. असा सगळा इतिहास घडवून आणला. आणि मग पुढे जाऊन लोकमान्यांनी केसरी आणि मराठामध्ये गणेशोत्सव असो, शिवजयंती उत्सव असो, या सगळ्या उत्सवांबद्दल जे लेखन केलं, त्या लेखनाकडे आपण लक्ष देऊन आपल्या व्याख्यानाच्या उत्तरार्धाकडे जरासं वळणार आहोत. सुरुवात कशी झाली आपल्याला ठाऊक नसतं, म्हणून ही सुरुवात फार महत्वाची आहे, ही प्रेरणा फार महत्वाची आहे. लोकमान्यांना ते वाटलं आणि आता गल्लीबोळात सुद्धा ते शिवजयंतीचा उत्सव करू शकले असते ना, पण नाही. त्यांना तो उत्सव पूर्वापारच्या वैभवानी, त्या वैभवाला साजेसा असा करायचा होता. म्हणून मग छत्रपतींच्याच काळात जणू काही असा उत्सव होतोय की काय असं वाटावं, म्हणून त्या उत्साहाने, त्या जोमाने त्यांनी तो पहिला शिवजयंती उत्सव, पहिला गणेशोत्सव घडवून आणला, लक्षात घ्या. इतकी मोठा विचार लोकमान्यांचा या सगळ्या उत्सवांमध्ये. आणि मग पुढच्या काळामध्ये ते लिहितात, थोर विभूती ज्या आहेत आपल्या राष्ट्राच्या, आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, छत्रपतींसारख्या थोर विभूती आहेत आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करणारे हे सगळे जे मावळे आहेत, अशा सगळ्यांच्या विचारांचा आठव करणं तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण प्रत्येकाने पार पडलं पाहिजे. छत्रपतींचं वेगळेपण टिळकांनी आपल्याला सांगितलंय. छत्रपतींचं वेगळेपण काय आहे? आजच्या काळात आपण हे उत्सव साजरे करतो तेव्हा या टिळकांची ही जी वाक्य आहेत की एखाद्या सुविचाराप्रमाणे आपण लक्षात ठेवली पाहिजेत. महाराजांचं वेगळेपण काय आहे? तर स्वराज्याचा उत्कर्ष
म्हणजे जन्मभूमीचा आणि स्वराष्ट्राचा उत्कर्ष असं त्यांना वाटलं. त्यांनी ते राज्य स्वतःला राजे व्हायचंय म्हणून सुरू केलं होतं का? राज्याभिषेकाची कल्पना तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा नव्हती. त्यांना त्यांच्या सहकार्याने सांगितलं म्हणून त्यांना असं वाटलं की राज्याभिषेक वगैरे आपण करावा. छत्रपतींच्या मनामध्ये मूळ भावना ही होती की आपला उत्कर्ष म्हणजे आपल्या जन्मभूमीचा आणि आपल्या स्वराष्ट्राचा उत्कर्ष समजला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मुसलमानी राज्य या देशावरती होतं, ते मुसलमानी राज्य अन्यायकारक होतं. तिथे ब्रिटिशांचं जर राज्य असतं तरी सुद्धा छत्रपतींनी तेच केलं असतं, लक्षात घ्या. त्यांचा मुसलमानांशी भांडण असण्याचं काहीच कारण नाही. पण मुसलमानांची राजवट ही अन्यायकारक आहे. ते लोक आम्हाला नागवतायत, आम्हाला बाटवतायत, म्हणून मुसलमानांचा नायनाट केला पाहिजे, हा खरा छत्रपतींचा विचार आहे. तो विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. दुर्दैवाने त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. स्वतःच्या राष्ट्राच्या उन्नतीमध्ये जे जे आड येतील, जे जे खोडे घालतील, जे जे मध्ये येतील, त्या त्या सगळ्यांना वाटेला लावण्याचं काम छत्रपतींनी केलं. तेच काम आता आपल्याला नव्या काळामध्ये करायचंय. तेच काम भारत एक राष्ट्र म्हणून जगाच्या पातळीवर, जगाच्या नकाशावर येण्यासाठी ब्रिटिशांचा असलेला इथलं राज्य, ब्रिटिशांचा अन्यायकारक राज्यकारभार तुम्हा आम्हाला त्रास देणार आहे. त्यामुळे छत्रपतींकडून आम्ही कुठली प्रेरणा घ्यायची? तर छत्रपतींकडून जे जे चुकीचं आहे, ज्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत, त्या त्या चुकीच्या पद्धतींचा नायनाट करण्याची प्रेरणा आणि राष्ट्राची उन्नती करण्याची प्रेरणा आपण छत्रपतींकडून घेतली पाहिजे. तर छत्रपतींचा उत्सव करण्यात खरं काहीतरी आहे. त्या काळात लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला तेव्हा स्वराज्याचं, पारतंत्र्याचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. आज तुमच्या माझ्या समोरची आव्हानं आपण ओळखतोय का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने आजच्या काळातल्या शिवजयंतीबद्दल आपण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. केवळ छत्रपतींचा उद्घोष करावा, छत्रपतींचा जय जयकार करावा म्हणून हे उत्सव आहेत का? असं अजिबात नाही. हे उत्सव स्वतःसाठी आहेत. स्वतःच्या राष्ट्राची उन्नती करून घेण्यासाठी हे उत्सव आहेत. टिळकांनी फार छान उदाहरण दिली, सोपी उदाहरण दिली. मला ती तुम्हाला सांगावीशी वाटतील. आपण देवाची भक्ती कशासाठी करतो मला सांगा? देवाला बरं वाटावं म्हणून आपण देवाची भक्ती करतो का? आपण पूजा अर्चा उपासना कशासाठी करतो? तुमच्या माझ्या मनाला कुठेतरी शांतता मिळावी, आपलं मन प्रसन्न व्हावं, आपलं मन प्रफुल्लित व्हावं, एक मानसिक समाधान या सगळ्या पूजा अर्चेतून, या सगळ्या भक्ती संकल्पनेतून आपल्याला मिळतं. म्हणून आपण देवाची पूजा करतो. स्वतःला मोक्ष मिळावा म्हणून आपण देवाची पूजा करतो. देवाला मोक्ष ऑलरेडी मिळालेला आहे. तो भगवंत फार वेगळ्या पातळीवरती गेलेला. मग टिळकांचा उत्सव कशाला करायचा? मग टिळकांनी छत्रपतींचा उत्सव कशाला करायचा आपल्याला सांगितलंय? छत्रपतींना समाधान मिळावं म्हणून छत्रपतींचा उत्सव करायचा नाही, तर छत्रपतींच्या उत्सवातनं आपला स्वतःचा उत्कर्ष कसा करता येईल याचा विचार घ्यायचा म्हणून छत्रपतींचा उत्सव करायचा. त्यांनी किती साधी सोपी उदाहरण दिली आहेत की तुम्ही अलेक्झांडर दी ग्रेटचा उत्सव करू शकता, तुम्ही सिकंदराचा उत्सव करू शकता, तुम्ही नेपोलियनचा उत्सव करू शकता. असे जागतिक पातळीवर गाजलेले विद्वान, जागतिक पातळीवर गाजलेले थोर मुत्सद्दी, थोर योद्धे यांचे उत्सव आपण करू शकलो असतो. पण लोकमान्यांनी छत्रपतींचीच निवड का केली मित्रांनो? कारण लोकमान्यांना लोकांना हे पटवून द्यायचं होतं की ज्यांचं रक्त तुमच्या माझ्या अंगात खेळतंय. महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शिवजयंती उत्सवाची वगैरे सुरुवात झाली. त्याचं कारणच असं आहे की 200-250 वर्षांपूर्वी ज्या छत्रपतींचा सगळा अवतार इथे होऊन गेला, ज्या छत्रपतींनी त्यांचं कार्य केलं, त्या छत्रपतींचं रक्त तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या अंगामध्ये खेळत आहे. आपण सगळे छत्रपतींचे वंशज आहोत. त्यामुळे आज ब्रिटिशांच्या राज्यामुळे आपले झाकलेले जे गुण आहेत ते झाकलेले गुण वाढावे, आपली प्रगती व्हावी म्हणून छत्रपतींचा उत्सव करायचा आहे. ब्रिटिशांच्या काळात जसे ते गुण झाकले गेलेले होते, ब्रिटिशांचं राज्य त्याला कारणीभूत झालेलं होतं. आजच्या काळात आपण स्वतंत्र भारतात जगतो. आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्या समोरची जी आव्हानं आहेत, आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे 100 वर्षांपूर्वी लोकमान्यांना जे वाटलं की छत्रपतींचं रक्त आजच्या काळातल्या तरुणांच्या नसानसामध्ये घुमतंय, तेच रक्त आज 2020 मध्ये 125 वर्षांनंतर सुद्धा तुमच्या माझ्या धमन्यांमधून वाहतंय की नाही असा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. आणि मग आजच्या काळात शिवजयंती उत्सव, आजच्या काळात गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे याचं भान आपण स्वतःला आणून दिलं पाहिजे. लक्षात घ्या, छत्रपती कोण आहेत? तुमच्या माझ्या देशावर त्या काळात जशी संकट होती तशी संकट आता तरी थांबली आहेत का असा आपण विचार करतो का कधी? संकटातून बाहेर काढणारा पुरुष आहे.
म्लेच्छांचं, मुसलमानांचं जे 400 वर्षांचं राज्य या देशावरती होतं, ते राज्य भयानक होतं, ते राज्य अन्यायकारक होतं. त्या राज्याने हिंदूंमधलं सत्व नाहीसं केलेलं होतं. हिंदूंचा प्रचंड छळ त्या राज्याने केलेला होता. हिंदूंच्या राज्यावरती, हिंदू समाजावरती जे संकट आलेलं होतं, त्या संकटातून बाहेर काढणारा पुरुष आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज. कुठलंही मोठं कार्य हातात घेतलं तर संकट येणारच. स्वराज्याचं तोरण जेव्हा छत्रपतींनी बांधलं तेव्हा त्यांच्या वाटेत काय कमी अडथळे आले का मला सांगा. अफजल खानाचं संकट होतं, शास्ता खानाचं संकट होतं, सिद्दी जोहरची स्वारी होती, मिर्झा राजा जयसिंगासोबत छत्रपतींना तह करावा लागला होता. छत्रपती महाराज हे संकटांचा सामना करणारे पुरुष आहेत. म्हणून आत्ताच्या राष्ट्रावरती जी जी संकट येतील त्या संकटांच्या निवारणार्थ जर तुम्हाला काम करायचं असेल, त्या संकटातनं बाहेर जर तुम्हाला यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. असा विचार लोकमान्यांनी त्या काळातल्या लोकांना दिला. लोकमान्य सांगायचे की स्वराज्यासाठी लढता लढता जेव्हा दिल्लीला ते गेले आणि औरंगजेबाची जेव्हा त्यांनी भेट घेतली छत्रपतींनी, तेव्हा औरंगजेबाच्या कैदेत राहावं लागलं नव्हतं का? शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत राहावं लागलं होतं. पण ते कशासाठी? तर स्वराज्यासाठी. ती कैद स्वराज्यासाठी. खुद्द छत्रपती जर करू शकतात तर तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही इंग्रजांच्या त्या कारागृहामध्ये जायला घाबरतो का? अशा पद्धतीने लोकांना निडर करण्याचं काम लोकमान्यांनी या सगळ्या उत्सवांच्या माध्यमातून केलं. आणि मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाचा आदर्श होता? तर प्रभू रामचंद्राचा, श्रीकृष्णाचा आदर्श होता. आपण रामनवमी का साजरी करतो? आपण कृष्ण जन्माष्टमी का साजरी करतो? तर या सगळ्यांनी तुमच्या माझ्या देशाच्या कल्याणासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यांची विद्वत्ता, त्यांचं शहाणपण, त्यांचं कर्तृत्व एक लहानशा अंशाने तरी सुद्धा आमच्या मनामध्ये उतरावं म्हणून आपण हे उत्सव साजरे करतो. टिळकांनी त्या काळातल्या समाजाला हेच सांगितलंय, छत्रपतींचा उत्सव साजरा करायचा, कारण त्यांचे गुण हे तुम्हाला तुमच्या अंगामध्ये भिनवायचे आहेत. देशावर संकट आल्यानंतर त्यांनी ज्या विजिगीषू वृत्तीने संकटांशी सामना केला, तो संकटांशी सामना करण्याचं धैर्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे म्हणून हे उत्सव. मग त्यांनी एक छानसं उदाहरण दिलेलं आहे की छत्रपती गेल्या 2-250 वर्षांमध्ये आपल्याकडे झाले म्हणून ते आम्हाला जवळचे वाटतात. पण छत्रपतींना कोण जवळचे वाटले? छत्रपतींच्या समोर कोणाची प्रेरणा होती? आपल्याला ठाऊक असेल, जिजाऊ आऊसाहेबांनी जेव्हा बालशिवबाला त्यांनी घडवलं, तेव्हा त्या बालशिवबाला घडवताना त्या जिजाऊ आऊसाहेब बालशिवबाला कुणाच्या गोष्टी सांगत? प्रभू रामचंद्रांच्या गोष्टी सांगत, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत. आणि प्रभू रामचंद्राचा आणि श्रीकृष्णाचा पराक्रम आठवून छत्रपतींनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वाटेत जी जी संकट आली त्या सगळ्या संकटांच्या निवारणार्थ छत्रपतींनी लढा दिला. तो लढा आता आपल्याला द्यायचा आहे. त्या काळामध्ये समाजाला असंच वाटत होतं की ब्रिटिश मुकाट्यानं तुम्हा आम्हाला जे देतील ते स्वीकारावं, एरवी गप्प बसावं आणि ब्रिटिशांचं राज्य म्हणजे जणू काही ईश्वरी वरदान या देशावरती आलेलं आहे. अशा पद्धतीचा समज त्या काळातल्या सगळ्याच लोकांमध्ये होता ना, नव्हता कुठे? तो समज दूर करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं आणि तुम्हाला तुमचे हक्क मागायचे, तुम्हाला संघर्ष करायचा, तुम्हाला लढायचंय, ही प्रेरणा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांनी दिली. आज 125 वर्षांनंतर लोकमान्यांच्या स्वप्नातला, लोकमान्यांच्या सगळ्या कल्पनेतला गणेशोत्सव किंवा शिवजयंती उत्सव आपण साजरा करतो. तेव्हा मला फार फार महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की त्या काळातल्या राज्य पद्धतीतले दोष जसे टिळकांना दिसत होते, शासन कोणाचंही असो, शासन ब्रिटिशांचं असो किंवा मुसलमानांचं असो, पण ते शासन अन्यायकारी आहे. ते शासन या देशावर अन्याय करतंय, अत्याचार करतंय, म्हणून ते शासन वाईट आहे. त्या शासनाने जर लोककल्याणाच्या योजना आखल्या असत्या तर कदाचित लोकमान्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता. अर्थात स्वराज्याच्या मागणीसवर ते ठाम राहिलेच असते, तो मुद्दा वेगळा. पण तरी सुद्धा लोकमान्यांनी तुम्हाला काय शिकवलं 100 वर्षांपूर्वी या उत्सवांमधून? एकत्र यायला तर शिकवलं, पण शासन व्यवस्थेकडे डोळसपणे बघायला त्यांनी आम्हाला शिकवलं. दुर्दैवाने आज 100 वर्षांनंतर सुद्धा आजच्या शासन व्यवस्थेबद्दल तुम्ही आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक किती जागरूक आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. शासनाच्या योजना येतात जातात, शासनाची जी मूलतत्व ठरतात, नीती ठरतात, त्याच्यामध्ये कॉमन मॅनचा, सामान्य माणसाचा किती सहभाग असतो याचा आपण कधी गंभीरपणे विचार करणार आहोत का? या सगळे उत्सव आधुनिक काळात आपल्याला हेच सांगतात की आपण फार परखडपणे आजच्या आपल्या शासन यंत्रणेकडे, आजच्या आपल्या राज्य व्यवस्थेकडे बघितलं पाहिजे.
लोकमान्यांनी जी मोटिवेशन त्या काळातल्या लोकांना दिलं ना, ती मोटिवेशन मला फार महत्वाची वाटते. नंतर मग मी थोडंसं गणेशोत्सवाच्या स्वरूपाकडे वळेल आणि मग मग आपण आजच्या मांडणीमध्ये थांबूयात. जे दिलंय ते घ्यायचं आणि शांत राहायचं, अशी जी एक वृत्ती त्या काळातल्या सगळ्या समाजामध्ये तयार झालेली होती, ती वृत्ती बदलून आपल्याला जे हवंय ते मागून घेण्याची वृत्ती लोकमान्यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून आपल्याला सांगितली. आणि त्यासाठी त्यांनी दिलेली उदाहरणं किती महत्वाची आहेत. त्यांनी शिवाजी महाराज आणि शहाजी राजांचं उदाहरण दिलंय. बघा काय उदाहरण दिलंय, की छत्रपती शिवाजी जेवढे पराक्रमी, तेवढेच त्यांचे वडील म्हणजे शहाजी महाराज सुद्धा पराक्रमी. पण शहाजी महाराजांनी जी राज्य जिंकून घेतली, त्यांनी जी सगळ्या स्वाऱ्या केल्या आणि जे काही कमावलं, ते त्यांनी कुणाच्या पायाशी अर्पण केलं, तर विजापूरच्या आणि अहमदनगरच्या ज्या काही तिथे बादशाह होत्या, त्यांच्या काळाशी अर्पण केलं. की आपल्याकडे सैन्य नाही, आपल्याकडे सामग्री नाही, आपण कसं काय एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्तेशी लढू शकणार, अशी शंका शहाजी महाराजांना वाटली. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, लहानपणापासून जरी माझ्या अंगावर कुठली संकट आली, जरी माझ्यावर कुठली संकट आली, तरी सुद्धा त्या संकटांचा सामना करत करत मी लढणार. माझ्या आयुष्यात जर प्रतिकूलता असेल, तर त्या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. हा ध्यास छत्रपतींनी घेतला. शहाजी महाराजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये हाच फरक आहे. त्यांनी सतत असा विचार केला, की आमच्याकडे शक्ती नाही, आम्ही दीन आहोत, आम्ही हीन आहोत. पण छत्रपतींनी केलेला विचार किती वेगळा आहे. एक अंतःप्रेरणा ज्याला आपण म्हणतो, की नाही, मी जे करेल ते होईल, पण मी केलं पाहिजे, मी सुरुवात केली पाहिजे. आपण म्हणतो सुरुवातच म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. त्या म्हणीनुसार छत्रपतींनी जे जे ठरवलं ते ते करून दाखवलं. वाटेमध्ये अनेक अडचणी आल्या तरी सुद्धा. मग लोकमान्यांनी प्रभू रामचंद्राचं फार छान उदाहरण दिले. आपल्याकडे राम मंदिराचं परवाच भूमिपूजन झालं. मला ते उदाहरण फार महत्वाचं वाटतं. आजच्या काळामध्ये लहान सहान गोष्टीतनं डिप्रेशन येतं आपल्या तरुण मुलांना. त्यातनं कदाचित ते टोकाची पावलं उचलतात. पण छत्रपतींसमोरच्या समस्या कमी होत्या का मला सांगा? प्रभू रामचंद्रांसमोरच्या समस्या कमी होत्या का? समस्या कोणासमोर नव्हत्या. पण आपण ठरवायचे, आपण आपला अप्रोच कसा ठेवायचा. आपण आपली मानसिकता शहाजी राजांसारखी ठेवायची आहे की शिवाजी महाराजांसारखी ठेवायची आहे. या दोघांमधला मूलभूत फरक तोच आहे ना, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी काय करणार, मी बिचारा दुर्बल, मी बिचारा पंगू, असं नाही. तर माझ्याकडे जे जे आहे त्याचा उत्तम पद्धतीने वापर करून मी घेईल आणि माझं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त केल्याशिवाय मी राहणार नाही, अशी शिकवण आम्हाला छत्रपतींनी दिलेली आहे. आज छत्रपतींचा उत्सव साजरा करताना आज जी जी तरुणाई छत्रपतींचा अनुयायी स्वतःला म्हणवून घेते, त्या सगळ्यांनी या प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे स्वतःला नेण्याचं छत्रपतींच्या धोरणाचं लक्षात ठेवलं पाहिजे. टिळकांनी उदाहरण प्रभू रामचंद्राचं दिलंय आणि रामचंद्राचं उदाहरण देऊन मग ते छत्रपतींच्या उदाहरणाकडे आलेले आहेत. ते म्हणाले की प्रभू रामचंद्राच्या वेळेस काय परिस्थिती होती. त्या काळात सुद्धा संपूर्ण हिंदुस्थानाचा प्रवास रामचंद्रांनी केला. एकटे लक्ष्मण त्यांच्यासोबत होते, हनुमंत होते. अयोध्या ज्या रामचंद्रांची होती त्या अयोध्येचा एकही सैनिक त्यांच्यासोबत नव्हता. अयोध्येचा एकही सैनिक त्यांच्यासोबत नसताना जर प्रभू रामचंद्र, लक्षात घ्या काय करतात, अयोध्येचा एकही सैनिक नसताना प्रभू रामचंद्र रावणाच्या लंकेवर स्वारी करतात आणि त्या वानरांच्या, त्या मर्कटांच्या सहाय्याने लंकेचा विजय घडवून सीतेला मुक्त करू शकतात. तर त्या किती प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून रामचंद्रांना अनुकूलतेकडे जावं लागलं. एकट्या रामाने त्या माकडांच्या सहाय्याने तो पराक्रम केलेला आहे. केवळ स्वतःच्या मनामध्ये ती विजिगीषू वृत्ती, स्वतःच्या मनामध्ये मी हे करू शकीन अशी भावना होती. ती भावना आजच्या आमच्या तरुणांमध्ये आहे का? छत्रपतींना आदर्श मानताना कितीही प्रतिकूलता समोर आली. तुम्हाला सांगू, छत्रपतींच्या काळात किती प्रतिकूलता होती. उत्तर हिंदुस्थानामध्ये मोगलांचं प्रबळ राज्य होतं. अगदी जवळच दक्षिणेकडे अहमदनगर आणि विजापूर सारखी संस्थान होती. तरी छत्रपती नाउमेद झाले नाहीत. त्यांनी तक्रार केली नाही. त्यांनी स्वराज्य उभारून तुम्हा आम्हाला संघर्षाचा आणि लढण्याचा कित्ता घालून दिलेला आहे, लक्षात घ्या. संकट येतात, त्या संकटांचा आपण सामना कसा करतो यावरती पराक्रमी माणसांचं भविष्य अवलंबून असतो. माणसांचा पराक्रम कशावर अवलंबून असतो, तर तो माणूस त्या संकटांचा सामना कसा करतोय यावरती त्या माणसाचा खरा पराक्रम अवलंबून असतो. आणि त्या संकटांचा सामना करायला छत्रपती महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे.
त्या महाराजांचा आदर्श जर आम्ही ठेवत असू तर मग डिप्रेशन किंवा लहान सहान अडचणी या सगळ्यांवर मात करून आम्ही पुढे गेलं पाहिजे. छत्रपतींच्या चारित्र्याचं हे खरं मर्म लोकमान्य त्या काळातल्या लोकांनाही सांगत होते. अर्थात आम्ही कशावर पुढे गेलं पाहिजे तर पारतंत्र्याच्या समस्येवर आम्ही पुढे गेलं पाहिजे आणि स्वराज्याचं आंदोलन लावून धरलं पाहिजे असं टिळक त्या काळात सांगत होते. आणि आता 125 वर्षांनंतर देशासमोरची नवी आव्हानं तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातली जरी कुठली नवी आव्हानं असतील तरी त्या आव्हानांवर मात करण्यासाठी शिवजयंतीचा छत्रपतींच्या चरित्राचा वापर आम्ही केला पाहिजे. हे तुमच्या माझ्या या सगळ्या इतिहासाचं या सगळ्या छत्रपतींच्या चरित्राचं खरं मर्म आहे, लक्षात घ्या. लोकमान्यांना स्वतःला अडचणी आल्या नसतील का मला सांगा. लोकमान्यांनी जेव्हा हे 2 उत्सव हाती घेतले तेव्हा लोकमान्यांनंतर प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला असेल. लोकमान्यांना काय म्हणजे त्या काळामध्ये सगळ्यात मोठा अडचण म्हणजे ब्रिटिश पसरवत असलेला चुकीचा इतिहास. गणेशोत्सव आणि शिवजयंतीची सुरुवात झाली तर काही सुधारक मंडळींनी आणि काही ब्रिटिशांनी समाजमन कलुषित करण्यासाठी असं सांगायला सुरुवात केली की हा ब्राह्मणांचा उत्सव आहे, तथाकथित ब्राह्मणांनी हा सुरू केलेला आहे, त्यांच्या फायद्याकरता हा उत्सव सुरू झालेला आहे, त्याच्यात बहुजन समाजाने मिसळण्याचं काहीच कारण नाही. पण लोकमान्यांना सातत्याने हा गैरसमज धुवून काढावा लागलेला आहे, या गैरसमजाचं निराकरण करावं लागलेलं आहे. आणि लोकमान्य टिळकांनी सातत्याने शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव हे सर्व समाजाचे कसे होतील, यामध्ये बहुजन समाजाचा सहभाग कसा असेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांचा उत्सव ब्राह्मण भोजनही घालण्याकरता काढला आहे, असा क्षुद्र दुष्ट बुद्धीचा लेख येथील एका पत्रात प्रसिद्ध झाला, याचे आम्हाला अतिशय वाईट वाटते. आणि मग त्यांनी संदर्भ दिलेला आहे की 3000 मराठे ज्या रायगडावरती एकत्र आलेले होते त्या मराठ्यांनी एकत्र येऊन त्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन ज्या छत्रपतींचा उत्सव साजरा केला त्या उत्सवाला तुम्ही हे बोल लावतात हे लक्षात घ्या. पुढे त्यांनी म्हटले की जातींची एकवाक्यता कशी करायची. तर गणेशोत्सवाच्या संदर्भात मला तुम्हाला सांगायला आवडेल की गणेशोत्सवाच्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच लोकमान्य टिळकांनी सगळ्यात महत्वाचं काय लिहिलं म्हणजे 94 साला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव झाला आणि त्या गणेशोत्सवाचा जो अग्रलेख टिळकांनी लिहिलेला होता म्हणजे जातीपातींचा समन्वय या माणसाला किती महत्वाचं वाटत होता. आजच्या काळात सुद्धा जाती भेदापेक्षा जाती द्वेष हे तुमच्या माझ्या समाजाचं महत्वाचं भीषण आणि कटू वास्तव आहे. ते दूर करण्याचा प्रयत्न टिळकांनी कसा केला त्यांचा पहिलाच लेख आहे 94 सालचा आणि त्या लेखात ते काय म्हणतात टिळक, गणपती ही देवता आजपर्यंत पांढरपेशा लोकांमध्ये असून त्या देवते संबंधाने घरोघरी उत्सव मंत्रपुष्प जागरणे कीर्तने वगैरे थाटानी होत असत हे खरे आहे. बघा आतापर्यंत गणपती ही देवता पांढरपेशांमध्ये होती आणि घरोघरी गणपतीचे उत्सव मंत्रपुष्प जागरण कीर्तन होत होती हे खरं आहे. तथापि वैश्य वर्ग साळी माळी रंगारी सुतार कुंभार सोनार वाणी उद्यमी इत्यादी औद्योगिक वर्गातील लोकांनी सार्वजनिक स्फुरण घेऊन 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे ती अपूर्व आहे. लोकमान्यांसारख्या नेत्याला आपण जातीयवादाचा ठपका ठेवतो. त्या लोकमान्यांनी 94 सालच्या गणेशोत्सवाच्या त्यांच्या लेखात पहिल्या 4-5 वाक्यांमध्ये कौतुक कोणाचं केलंय, त्यांना कशाचा अभिमान वाटलाय मित्रांनो, तर साळी सुतार कुंभार सोनार वाणी उद्यमी इत्यादी औद्योगिक क्षेत्रातल्या इत्यादी या सगळ्या जातीपातींनी एकत्र येऊन जो उत्सव सुरू केलेला आहे त्या एकत्र येऊन त्यांचा जो सहभाग आहे तो सहभाग टिळकांना महत्वाचा वाटलाय. पुढे टिळक काय म्हणतात, ब्राह्मणांनी या उत्सवाला दक्षिणा दिल्या, गणेशोत्सवाला ब्राह्मणांनी दक्षिणा दिल्या नाही असं नाही, पण ब्राह्मणांनी या उत्सवाला दक्षिणा दिल्या वर्गण्या दिल्या, पण भजन पूजन आणि इतर गोष्टी मराठ्यांनी सांभाळल्या. त्यामुळे ब्राह्मण आणि मराठे यांची जी अपूर्व एकी या उत्सवाच्या माध्यमातून दिसून येत आहे ती आम्हाला अत्यंत भूषणावह आहे. लक्षात घ्या, जे लोक आक्षेप घेत होते त्या काळात सुद्धा की हा ब्राह्मणांचा उत्सव आहे याच्यात इतर जातींचं काय असणार आहे, त्या लोकांना टिळकांनी सांगितलेले की जुन्या इतिहासाचा वापर हा जातीजातीत तेढ निर्माण करण्यासाठी करायचा नसतो. इतिहासाचा वापर हा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी कधीही करायचा नसतो. इतिहासाचा वापर हा झालेल्या चुका सुधारून पुढे जाण्यासाठी आणि उज्ज्वल अशा राष्ट्राच्या निर्मितीसाठी करायचा असतो. लक्षात घ्या, हा विसर आजच्या आपल्या लोकांना पडलाय का, हा प्रश्न मला फार तीव्रतेनं पडतो की
टिळक जर गणेशोत्सवाचं आणि शिवजयंतीचं नेतृत्व करतात आणि सुरुवातीच्या काही अग्रलेखांमध्ये असं सांगतात की सगळ्या जातींचा समन्वय या उत्सवासाठी महत्वाचा आहे, सगळ्या जाती जर एकत्र आल्या तर किती मोठी क्रांती या देशामध्ये घडवून येईल आणि खऱ्या अर्थानं या उत्सवाला एक राष्ट्रीय अधिष्ठान मिळेल, असा जो विचार लोकमान्यांनी या सगळ्या लेखांच्या माध्यमातून मांडलाय, त्याचा विसर आज उत्सव करताना आम्हाला पडलाय का? आज पुन्हा आम्ही संकुचित होतोय का? मी जसं म्हणालो की जातीभेद आणि जातीद्वेष या दोन गोष्टींपेक्षा जातीभेद आज समाजामध्ये नाही, कमी झाला बऱ्याच प्रमाणात, पण जातीद्वेष आम्ही आज 125 वर्षांनंतर कमी करू शकलोय का? लोकमान्यांची प्रेरणा जर आम्हाला खऱ्या अर्थानं घ्यायची असेल मित्रांनो, तर गंभीरपणे आजच्या राजकीय परिस्थितीचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. मी परखडपणे बोलतो की ज्या ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र यावं असं लोकमान्य टिळकांना वाटलं होतं, त्या ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये आज राजकीय दृष्ट्या वाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्वतंत्र भारतामध्ये. ते थांबवण्यासाठी आम्ही काही करतोय का? काय वाटलं असेल लोकमान्यांना 100-125 वर्षानंतर त्यांच्या या उत्सवाचं स्वरूप कसं झालेलं आहे? त्यामुळे त्या काळामध्ये मग ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र यावं यासाठी जे काही लोक आक्षेप घेत होते किंवा ब्रिटिश इतिहासकार जे काही खोटं नाटक पसरवत होते, त्यांना लोकमान्यांनी लिहिलेलं आहे की गेल्या 200-250 वर्षांपासून मला सांगा, छत्रपतींचं जे राज्य स्थापन झालं ते राज्य अगदी लहानसं होतं. त्या स्वराज्याचं पुढे साम्राज्यामध्ये रूपांतर ज्या पेशव्यांनी केलं, त्या पेशव्यांच्या काळाचा इतिहास छत्रपतींपासून जो सुरू झाला, ब्राह्मण आणि मराठे एकत्र लढले म्हणून ते साम्राज्य झालं ना. त्यांच्या एकमेकांमध्येच जर मतभेद असते, त्यांच्या एकमेकांमध्येच गैरसमज असते, ब्राह्मणांनी मराठ्यांकडे आणि मराठ्यांनी ब्राह्मणांकडे जर कुच्चित बुद्धीनं, तुच्छतापूर्वक बुद्धीनं बघितलं असतं, तर 200 वर्ष छत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं असतं का? पेशव्यांच्या काळात अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. जर पेशव्यांनी थोडासा चुकीचा विचार केला असता, त्यांनी जरासा वेगळा विचार केला असता, तर त्या काळामध्ये ब्राह्मणेतरांची संस्थानं महाराष्ट्रात तयार झाली असती का हो? ऐन मुसलमान राजवटीच्या भरभराटीत, म्हणजे औरंगजेब त्या काळात महाराष्ट्रात येऊन राहिला होता, त्या काळामध्ये 14व्या-15व्या शतकानंतर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जर कुणी काम केलं असेल तर ते ब्राह्मण आणि मराठा या दोन जातींनी केलेलं आहे. याचा उद्घोष लोकमान्य टिळक करतात आणि त्या पूर्व इतिहासाचं स्मरण लोकमान्य करून देतात. इथून पुढे जर तुम्हाला लढायचं असेल, इथून पुढे जर तुम्हाला राष्ट्राचं हित करायचं असेल, तर ब्राह्मण आणि मराठे एकत्र आले म्हणून छत्रपतींचं लहानसं स्वराज्य साम्राज्यामध्ये रूपांतरित होऊ शकलं. मग ब्राह्मणांनी छत्रपतींचं राज्य बुडवलं वगैरे असं जे काही इतिहासकार सांगायचे, ब्रिटिश इतिहासकार, त्यांना टिळक म्हणायचे, अहो ज्या छत्रपतींचं साम्राज्यात रूपांतर केलं ते साम्राज्य खऱ्या अर्थाने इंग्रजांनी बुडवलं, मग त्याचा दोष इंग्रजांना दिला पाहिजे आपण, त्याचा दोष पेशव्यांना नाही तर इंग्रजांना दिला पाहिजे ना. आणि मग ते सांगायचे की जातीपातींमध्ये एकवाक्यता घडवून आणण्यासाठी जर पेशवे हे मराठे द्वेष्टे असते तर त्या काळामध्ये दाभाड्यांचं संस्थान उभं राहिलं असतं का हो? त्या काळामध्ये होळकरांचं संस्थान उभं राहिलं असतं का हो? त्या काळामध्ये गायकवाडांचं संस्थान उभं राहिलं असतं का हो? त्या काळात शिंद्यांचं संस्थान उभं राहिलं असतं का? याचा आपण विचार करा, असं टिळक लोकांना सांगायचे की एकीकडे पेशव्यांचं पुण्याचं राज्य, त्या राज्याच्या बाजूनी उभी राहिलेली अनेक संस्थानं, दाभाड्यांचं संस्थान असो, शिंद्यांचं असो, होळकरांचं असो, गायकवाडांचं असो, हे सगळे ब्राह्मण आणि मराठे एकत्र येऊन लढले म्हणून छत्रपतींच्या स्वराज्याचं आम्ही साम्राज्य करू शकतो. ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र येऊन गेल्या 200 वर्षात जी क्रांती महाराष्ट्रामध्ये घडवली, त्या क्रांतीच्या बळावरती महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले, हा इतिहास लोकमान्य टिळकांनी सांगितलेला आहे. आणि मला असं वाटतं दुर्दैवाने आज गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 100-125 वर्षानंतर सुद्धा त्या काळातल्या टीकाकारांना, त्या काळातल्या गणपतीवर टीका करणाऱ्या लोकांना, त्या काळात शिवजयंतीवर टीका करणाऱ्या लोकांना की हा उत्सव फक्त ब्राह्मणांपुरता होईल, त्याच्यात इतरांचं काय असेल, अशी टीका करणाऱ्या लोकांना टिळक ज्या तळमळीने सांगत होते, त्या तळमळीने आजच्या लोकांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे. गणेशोत्सवाचे फायदे तर अनेकच आहेत. जातीपातींनी एकत्र यावं, जातीजातींची सुधारणा व्हावी, हे सगळे गणेशोत्सवाचे फायदे आम्हाला ठाऊकच आहेत. पण त्याचबरोबर आजच्या काळात सुद्धा ही जी दैना तुमची माझी झालेली आहे, हा जो द्वेष तुमच्या माझ्या समाजामध्ये पसरवला जातोय, तो द्वेष बाजूला काढून खऱ्या अर्थानं सामाजिक समरसता, जो 200 वर्षांचा इतिहास, म्हणजे महाराष्ट्र त्या काळामध्ये अटकेपार झेंडे जो काय लावत होता, तो केवळ मराठी आणि ब्राह्मणांची एकी होती म्हणून. ती एकी नाहीशी झाली, ती एकी नाहीशी झाली म्हणून नंतरची संकट आली आणि त्या संकटांना
उत्तरं देण्यासाठी पुन्हा एकदा ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र यावं असा संदेश लोकमान्य टिळक देतात आणि ते म्हणतात ब्राह्मण आणि मराठे हे हिंदू समाजाचे आधारस्तंभ आहेत. लक्षात घ्या, आजच्या उत्सवावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे की ब्राह्मण आणि मराठे हे हिंदू समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळ्या अडचणी दूर होतात. आणि टिळकांनी असं म्हटलंय की ब्राह्मणांनी आपले वर्तन आहे तसेच चोख ठेवून मराठ्यांना सहाय्य करण्याचा निश्चय केला. मराठ्यांनी शेती कारखाने आपल्या हातात घेऊन ते व्यसनहीन झाले तर हल्ली परकीय छत्राखाली आपली भरभराट होऊन आपल्या देशाची विमल कीर्ती सर्वत्र पसरेल. लोकमान्य टिळकांनी काय उत्तम लिहिलंय बघा की आजच्या काळामध्ये सुद्धा समाजामध्ये जाती द्वेष थांबवण्याकरता ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र यायला पाहिजे. अशा सगळ्या योजना म्हणजे गणेशोत्सवाबद्दल आपण पुढे बोलूच. या सगळ्यांच्या पुढे जाऊन मग गणेशोत्सवाचे काय परिणाम झाले तर केसरीने हे जर काही केलं नसतं तर केसरीने केलं नसतं तर दुसरं कोणतंच माध्यम इतक्या प्रखरपणे समाजाच्या पाठीशी उभं राहिलं नसतं. समाजाच्या आक्षेपांना उत्तरं दिली गेली नसती. म्हणून टिळकांचं महत्व मोठं आहे की त्यांनी खंबीरपणे गणेशोत्सवाच्या आणि शिवजयंतीच्या पाठीशी ते उभे राहिले. त्या काळातले केसरी मराठीचे सगळे अंक जर आपण बघितले तर ते सगळे अंक या उत्सवाच्या पत्रांनी भरलेले आहेत. या उत्सवांनी किती देशामध्ये क्रांती घडतीये, ब्रिटिश विरोधी असंतोष कसा पसरतोय यानं ते भरलेले आहे. मग त्या काळामध्ये पोरासोरांना कविता करायला पोवाडे करायला निमित्त या उत्सवाच्या निमित्ताने मिळाले. म्हणजे सावरकरांसारखे कवी त्याच्यानंतर चापेकरांसारखे कवी जे घडले ते गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवामुळे घडलेले आहेत. आजच्या काळामध्ये आम्हाला तसे तरुण घडवायचे असतील, आजच्या काळामध्ये देशभक्तीने रसरसलेले तरुण आम्हाला घडवायचे असतील तर या उत्सवांचा वापर आपण करून घेतला पाहिजे. त्या काळात जो जसा टिळकांनी करून घेतला की लेखकांमधलं लेखन कौशल्य बाहेर यावं, कवींमधलं काव्यात्मक कौशल्य बाहेर यावं, समाजाने एकत्र यावं. म्हणजे केवळ कीर्तन संस्थाच नाही तर त्या काळामध्ये व्याख्यानांच्या संस्था. आज आपण बघतो की व्याख्यानांना येणारी तरुणांची संख्या ही लक्षणीय नाही, दुर्दैवाने ती कमी कमी होत चाललेली आहे. तर त्या काळामध्ये त्या तरुणांची संस्था लक्षणीय कशी करता येईल, त्या तरुणांना याच्यात कसं जोडता येईल आणि मग तरुणांना जोडण्यासाठी शक्तीचे प्रयोग असोत, दांडपट्टा चालवणं असो, कुस्तीच्या स्पर्धा असोत, कवितेच्या स्पर्धा असोत, या सगळ्या तरुणांना आकर्षित करून घेणाऱ्या योजना गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून टिळकांनी सुरू केल्या. बरं, हे सगळे उत्सव, या सगळ्या उत्सवाला कुठेतरी गालबोट लागायचं, कुठेतरी दंगे व्हायचे, अनेक तरुण उत्साहाच्या भरामध्ये वेडवाकडं पाऊल टाकायचे, त्याचे वेगळे परिणामही भोगावे लागायचे. पण लोकमान्य टिळकांनी आपले सगळे व्याप सांभाळून या उत्सवाची दिशा भरकटू दिली नाही, हे फार महत्वाचं आहे. आजच्या काळात म्हणजे त्या काळात लोकमान्यांनी सांगितलंच होतं की सुशिक्षित समाजाने याच्यामध्ये लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचं स्वरूप टिकू शकेल. गणेशोत्सव त्या काळात कुठे कुठे पोहोचला होता, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण म्हणतो. क्वेटा, कोचीन, कलकत्ता, कराची म्हणजे या सगळ्या शहरांमध्ये तो होत होता. त्याच्यानंतर अरबस्तानच्या टोकावर नौरोबी शहरापर्यंत टिळकांचा गणेशोत्सव होत होता. एडन पर्यंत गणेशोत्सव टिळकांचा होत होता. आज पाकिस्तानात असलेली कराची, लाहोर, रावळपिंडी इथे हा उत्सव होत होता. या उत्सवाच्या निमित्ताने स्वदेशी बहिष्कार या माध्यमातून सगळे कार्यकर्ते गावोगावी जात होते, त्यांची व्याख्यानं होत होती. अनेक विविध जातींचे, विविध समाजाचे लोक याच्यामध्ये सहभागी होत होते आणि राष्ट्र म्हणून 10 दिवस देशाच्या उन्नतीकरता जे जे करता येईल, देशाच्या उन्नतीकरता ज्या ज्या मार्गाने आपल्याला जातील, म्हणजे शिवजयंतीचा उत्सव तर बंगालमध्ये, पंजाबमध्ये, दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये सुद्धा झालेला होता. म्हणजे छत्रपतींचं राज्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित असू देत, पण ते छत्रपतींच्या गौरव सांगणारी कविता बंगालमधल्या रवींद्रनाथ टागोरांना सुचते आणि पांडिचेरीच्या समुद्र किनाऱ्यावरती बसून बाजी प्रभूंचा पराक्रम वर्णन करणारं काव्य अरविंद घोषांना सुचतं, बाबू अरविंदांना सुचतं. ही कमाल लोकमान्य टिळकांची आहे. म्हणजे शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव आपल्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात कारणीभूत झालेत बघा. ती राष्ट्रीयत्वाची भावना आज सुद्धा म्हणजे त्या काळात त्याचं स्वरूप किती मोठं असेल. स्वराज्य मिळवण्यापूर्वी की सगळं राष्ट्र एक आहे. टिळक म्हणाले होते उद्या बंगाल्यांमधून एखादा शिवाजी निर्माण होईल, उद्या पंजाब्यांमधून एखादा शिवाजी निर्माण होईल. असं टिळक का सांगू शकले? कारण ती राष्ट्र भावना, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आम्ही सगळे एक आहोत, ही भावना त्या काळात लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव कारणीभूत ठरले. तेच आज आपल्याला करायचं. आजच्या काळामध्ये या उत्सवाचं स्वरूप जातींमध्ये तेढ निर्माण करणं, जातीभेद निर्माण करणं असं असायला नको.
दुर्दैवानं आमची तरुणाई आज जी एकत्र येते त्या तरुणाईला एकवटणारा, त्या तरुणाईच्या उत्साहाला योग्य वळण देणारा, 100 वर्षांपूर्वीच तुम्ही जर बघितलं तर जी तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेली होती त्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. टिळकांनी जर त्या तरुणाईला दिशा दिली नसती तर कदाचित या उत्सवांचं स्वरूप सुद्धा भरकटलं असतं, कदाचित एका वेगळ्या पातळीवर ते उत्सव गेले असते. पण त्या काळात टिळक या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी त्यांचा काही ठिकाणी उत्साह जो होता तरुणांचा त्या उत्साहाला कुठेतरी प्रेरणा दिली, तो उत्साह आणखी वाढवला. तर काही ठिकाणी त्यांना भान आणून दिलं की बाबांनो तुम्ही चुकताय, असं करायला नको, आपण असं करायच्या ऐवजी असं करून बघितलं तर. अशा पद्धतीने टिळकांनी सुधारणा सुचवल्या आणि त्या सुधारणा सुचवत असताना गणेशोत्सवाचं एक स्वरूप त्यांनी उभं केलं. टिळक आणि त्या काळचे टिळकांचे सगळे कार्यकर्ते या उत्सवांच्या मागे लागलेले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडला तर तो प्रकार कसा बंद करता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं. आज 125 वर्षांनंतर जेव्हा गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा विचार आपण करतो तेव्हा ज्या मिरवणुका निघतात, जे काय आज शिवजयंती म्हणजे गणेशोत्सवाचं तर झालेलंच आहे की त्या काळामध्ये म्हणजे मला खूप सांगायला आवडेल की ज्या मुख्य प्रेरणेतनं शिवजयंतीचा उत्सव सुरू झाला की रायगडावरती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीवरती छत्री बांधायची होती. त्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा होता आणि त्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून एक मोठा फंड त्या काळामध्ये उभा राहिला. दुर्दैवाने इंग्रजांची परवानगी मिळू शकली नाही, त्यामुळे ते छत्री बांधण्याचं काम नंतर मागे पडलं आणि नंतर टिळकांच्या काळामध्ये तरी सुद्धा मला महत्वाची गोष्ट सांगायची की मंडालेमधून टिळकांनी जी पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांमध्ये असं उल्लेख आहे की छत्रपती महाराजांच्या समाधीच्या छत्रीचा कॉन्ट्रॅक्ट आपण ज्या कंत्राटदाराला देणार आहोत त्याला याची ताकीद द्या की इथून पुढे 200 वर्ष ती समाधी चिरकाल टिकली पाहिजे. आज जी समाधी रायगडावर आपण बघतो, ती जी छत्री बघतो, ते सगळं वातावरण त्याची सुरुवात टिळकांमुळे झालेली. आणि मग म्हणजे 96 साली जर पैसा फंडाला सुरुवात झाली असेल, 96 साली या सगळ्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसा मिळवायला सुरुवात झाली असेल, नंतर तो पैसा बँकेत ठेवला गेला आणि वेळोवेळी लोकमान्य टिळकांनी केसरी मराठ्यातनं या सगळ्या खर्चाचे हिशेब सादर केलेले आहेत. कुठल्या बँकेत हा पैसा ठेवलाय, कोणाच्या नावाने ठेवलेला आहे, किती पैसा जमा झालेला आहे, हे सगळं एक नेता म्हणून टिळकांनी ठेवलेलं आहे. आज 125 वर्षांनंतर कुठलाही उत्सव आपण स्वतंत्र भारतात साजरा करताना सुद्धा असे हिशोब आपण देतो का, हा प्रश्न ज्याचा त्यानं ज्याला त्याला परखडपणे विचारावा. आजची कुठली गणेश मंडळ इतक्या चोख पद्धतीने इतक्या पद्धतीने पैशाचा हिशोब ठेवतात. तरुण पिढी म्हणजे त्या काळातल्या तरुणांना हा आदर्श घालून दिला टिळकांनी की बाबांनो तुमची जी मंडळ आहेत तुम्ही जो पैसा जमा करताय तो लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांचा पैसा लोकहितासाठी वापरला गेला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला चळवळ करायची. हे जे टिळकांचं सांगणं आहे ते आजच्या काळात महत्वाचं आहे. ती स्वार्थ त्यागाची वृत्ती, तो पारदर्शीपणा आजच्या तरुणांमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि मग तरुण जर चुकत असतील तर टिळकांनी असं म्हटलंय की या उत्सवाचं स्वरूप नंतर कदाचित बिघडेलही. आज ते बरंचसं बिघडतंय, आपण म्हणतोय की त्याकडे आपलं लक्ष नाही. टिळकांनी त्या काळातच सांगून ठेवलं की या उत्सवांचं स्वरूप नंतरच्या काळात बिघडेल सुद्धा, पण ते पुन्हा एकदा रुळावर आणण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ती सुशिक्षित समाजाची आहे. त्या काळामध्ये टिळक तेच सांगतात की तुम्ही टीका करू नका, टीका करून काही होणार नाहीये, तर तुम्ही स्वतः बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताय का. त्या काळातले लोकही टीका करण्यासाठी एकत्र येण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, 4 तरुणांचं टोळकं एकत्र जमतंय म्हणून नाही. पण टिळक म्हणे ते तरुण एकत्र जमते त्याला दोष देऊ नका. त्या तरुणांची जी शक्ती आहे ती शक्ती कुठल्या मार्गातून तुम्हाला लावून घ्यायची याकडे तुमचं लक्ष पाहिजे. आजच्या सुशिक्षितांना 125 वर्षांनंतर शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करताना समाजामध्ये जातीभेद निर्माण होईल, जातीद्वेष वाढेल की समाज एकत्र येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, याचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. आजच्या तरुणांची शक्ती आपण डीजेवर किंवा डॉल्बीच्या गाण्यांवर नाचण्यामध्ये वाया घालवायची की त्यांना हा खरा इतिहास सांगायचा, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावनेचं पोषण करायचं, जातीभेदाबद्दलचे जे गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ते आणखीन वाढवायचे की कमी करायचे, हे आजच्या सुशिक्षितांनी ठरवायला नको का. आजचे किती सुशिक्षित त्या दृष्टीने प्रयत्न करतात. हा प्रत्येकाने, प्रत्येक मंडळाने, प्रत्येक जो जो स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतो, जो जो स्वतःला गणेश भक्त म्हणवून घेतो, त्याच्या प्रत्येकाने स्वतःला परखडपणे विचारण्याचा प्रश्न आहे. आजच्या काळात या सगळ्या प्रश्नांचा विचार आपण केला पाहिजे. राज्याभिषेक संस्थेसारख्या संस्था नेटानी या समाजातली दरी कमी करण्याचा, तरुणांची शक्ती रायगडावर नेऊन खऱ्या अर्थाने ते रायगड दर्शन करण्याचा प्रयत्न करतात.
त्यांचं कौतुकच आहे. कधी जर मला वेळ मिळाला, संधी मिळाली तर मी यांच्यासोबत जाईल आणि रायगडावरती तो कसा पहिला शिवजयंतीचा उत्सव साजरा झाला आणि काय त्या रायगडाचा ऊर्जस्वल इतिहास आहे त्या सगळ्या तरुणांसमोर कथन करायला मला नक्की आवडेल. तसा कधी आपण प्रयत्न घडवून आणूयात. हे खरी माध्यमं आजच्या तरुणाईमध्ये खरा इतिहास पोहोचवण्यासाठी. टिळकांनी 100 वर्षांपूर्वी जो भेदाभेद मोडायला सांगितला, तरुणांची जी शक्ती त्यांनी एक संघटित पद्धतीमध्ये लावायला सांगितली आणि मग बघा त्याचे परिणाम दिसलेच हो त्या काळामध्ये. त्या काळात चापेकरांसारखी जी मंडळी निर्माण झाली, त्यांना निशाणी भवानी तलवार म्हणून जी काही कविता सुचली, ती कविता केसरी मराठ्यात छापून आली आणि नंतर चापेकरांना प्रेरणा मिळाली की अरे जो रँड या देशावर जुलूम करतोय, ज्या भारतीयांवर जुलूम करतोय, त्या रँडला आपण संपूयात आणि खऱ्या अर्थानं देशासाठी हसत हसत फासावर जाऊयात. तर सावरकरांनी त्या शिवजयंती उत्सवातनं किती मोठी प्रेरणा घेतली मित्रांनो. सावरकरांनी तर त्या काळामध्ये त्यांचं सगळं आयुष्य देशासाठी वाहून घेतलं आणि मग नंतर ते त्यांना काव्यस्फूर्ती झाली आणि टिळकांसमोर, शिवरामपंत परांजपेंसमोर त्यांनी आपल्या कविता म्हणायला सुरुवात केली की धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्यची तानाजी, प्रेमे याजी सिंहगडाचा पोवाडा गाजी र हा जी 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 असे पोवाडे, असे फटके, अशा कविता टिळकांच्या प्रेरणेमुळे निर्माण झाल्या. कारण त्यांना माहिती होतं की हे जे तरुण आहेत, या तरुणांची शक्ती आपल्याला विधायक मार्गाला लावायची आहे. आजच्या नेत्यांना हे ठाऊक नाही. आजचे नेते कुठेतरी विसरतायत की या तरुणांची शक्ती आपण कुठल्या कामासाठी लावली पाहिजे, या तरुणांची शक्ती आपण कशासाठी वापरली पाहिजे, याचं भान मला असं वाटतं जेव्हा आजच्या समाजाला येईल तेव्हा खऱ्या अर्थाने खरा गणेशोत्सव, खरा शिवजयंती उत्सव आपण साजरा करू शकू. त्याबद्दल अनेकांना काही प्रश्न असतील तर प्रश्नोत्तर सुद्धा मला वाटतं शंतनुराव खेडकरांनी तशी व्यवस्था केलेली आहे. शंतनुराव खेडकरांचं मी अभिनंदन करेन की इतका छान, इतका वेगळा उपक्रम ते आणि त्यांची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून राबवते. प्रत्यक्ष ठाण्यात कधी योग आला तर मी नक्की त्यांच्या कार्यक्रमांना येईन. त्यांच्या संस्थेला इथून पुढे आपण सोबत मिळून नव्या दमानं शिवजयंती आणि गणेशोत्सवाचं स्वरूप बदलण्यासाठी, तरुण प्रज्वलित करण्यासाठी, जाती द्वेष नाहीसा करण्यासाठी हे उत्सव आपण कामाला लावून घेऊयात. आज खऱ्या अर्थाने आपण बघतो की स्वदेशीचं आंदोलन पुन्हा एकदा नव्या जोमाने आलेलं आहे. आजचे तरुण या 2 उत्सवांच्या माध्यमातून उद्योगधंद्याला कसे लावता येतील, त्यांच्यातली उद्यमशीलता कशी वाढवता येईल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये अशा तरुणांना आपण उद्योगाला जरी लावू शकलो तरी मला असं वाटतं लोकमान्य यांनी औद्योगिक विषयांबद्दल केलेला विचार मी अनेकदा माझ्या वेगवेगळ्या व्याख्यानाच्या विषयांमधनं मांडतच असतो. तर ती सुद्धा शिवजयंती आणि गणेशोत्सवानिमित्त लोकमान्यांना एक आगळी वेगळी आदरांजली ठरेल. तशी आदरांजली देण्याचा नव्या काळात आपण प्रयत्न करूयात. आपली उद्यमशीलता वाढवूयात, आपल्यातला जाती द्वेष संपूयात, आपली एकी दाखवून देऊयात. महाराष्ट्रात तर टिळकांनी म्हटलंय तसं की ब्राह्मण आणि मराठे एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदूंचं पुनरुत्थान घडेल. हा विचार आजच्या ब्राह्मणांनी, आजच्या मराठ्यांनी करायला हवा. हे पुन्हा एकदा शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, त्याचा पुन्हा पुन्हा उद्घोष करतो. काही प्रश्नोत्तरं असतील तर ती घेऊयात. तोवर आजच्या माझ्या वाणीला इथेच विराम देतो. पुन्हा एकदा या सगळ्या संस्थांचे तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं इतकं तास दीड तास विवेचन, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. कौस्तुभराव, काही प्रश्न आहेत का? धन्यवाद पारजी बावस्कर. अप्रतिम वर्णन आणि अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन तुम्ही केलंय. तर एकच प्रश्न राहून वाटतो विचारावासा की आज जर लोकमान्य असते तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत त्यांनी तरुणांना कशी प्रेरणा दिली असती? कारण एकत्र येणं हेच आता धोक्याचं झालंय. बरोबर, एकत्र येणं धोक्याचं झालंय, अगदी महत्वाचं आहे. पण त्या काळामध्ये मला वाटतं प्लेग सारखं संकट सुद्धा गणेशोत्सवाच्या दरम्यानच आलं होतं. आणि आज मला वाटतं गणपतीच्या बरोबर तुमच्या देशामधली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे उद्यमशीलतेची आहे. आज आपण बघतो तर देशावरती कुठेतरी आर्थिक मंदीचं एक सावट आलेलं आहे. त्याच्यातनं तुम्हाला बाहेर यायचं असेल, कारण सगळा उद्योग गेल्या 6 महिन्यांपासून देशामध्ये जे लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे सगळं उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अनेकांच्या नोकरीवर गदा आलेली आहे. त्याच्यामुळे लोकमान्यांनी सांगितलं असतं की आजच्या गणेश मंडळांनी त्यांचा जो सगळा निधी आहे तो निधी आजच्या तरुणांना उद्योगधंदे सुरू करण्यासाठी द्यावा.
एकत्रितपणे भांडवल गुंतवावं किंवा गणेशोत्सव मंडळांनी त्यांचे उद्योग सुरू करावेत, त्या उद्योगामध्ये आजकालच्या तरुणांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं, त्यांना एकत्रितपणे करून घ्यावं आणि त्या उद्योगाच्या बळावरती वर्षभर आपली चळवळ राबवावी आणि त्या उद्योगातून कुठेतरी बाहेर येऊन तो गणेशोत्सव किंवा शिवजयंतीच्या निमित्ताने सुरू झालेल्या उद्योगांचं स्मरण म्हणून, त्याचा एक उत्सव म्हणून मग पुढल्या वर्षी त्याच्या नंतरच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव साजरा करावा. अशा पद्धतीने मला वाटतं अनेक मंदिरांनी सुद्धा काम सुरू केलेलं आहे. देणग्या देत आहेत लोक, समाजामध्ये जाऊन त्यांना मदत करतायत, पण आजच्या तरुणांना एकत्र करून त्यांच्यातली उद्यमशीलता वाढवणं हे लोकमान्य त्याही काळात सांगितलेलं होतं की तुम्ही जॉईंट स्टॉक कंपन्या सुरू करा, तुमच्याकडे पैसा नसेल तर एकत्रितपणे भांडवल गुंतवा. आज सगळीकडे आर्थिक मंदीमुळे लोकमान्य अर्थकारणाचे फार मोठे अभ्यासक होते, त्या अर्थकारणाचे पदवीधर जरी नसले तरी अर्थकारणाची उत्तम जाण त्यांना होती. त्यामुळे त्यांनी जातीभेद मोडायला सांगितला असतात, जातीद्वेष मोडायला सांगितलं असतात, पण आजच्या गणेश मंडळांना त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही उद्योग वाढवा आणि आजच्या तरुणांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून सबळ कसं करता येईल, आजची अर्थव्यवस्था कशी तुम्हाला मोठी करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या, असं त्यांनी नक्की सांगितलं असतं. आणि कोरोना काळामध्ये त्यांनी सुद्धा या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज जसं आपण करतोय की व्याख्यानं, कीर्तनं ही सगळी ऑनलाईन माध्यमातून केली असतील, त्याबद्दल काही शंका नाही. धन्यवाद पार्थजी. तुमच्या मागे फक्त लोकमान्यांची प्रतिमा नाही तर खरोखर त्यांचा वरदहस्त आहे आणि अतिशय ओघवत्या वाणीने अप्रतिम वर्णन तुम्ही तुमच्या बुलंद आवाजात करून आम्हाला त्या रायगडावर शिवरायांचं दर्शन आणि महागणपतीचं दर्शन घडवून आणलं. त्याबद्दल तुमचे शतशः आणि मनापासून आभार. आणि सगळे कार्यकर्ते आणि सगळेजण आम्ही तुमचे कायम ऋणी असू. तुम्ही वेळात वेळ देऊन आमच्या संस्थेसाठी आम्हाला उपलब्ध झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सर, पुढल्या वर्षी यावर्षी चिनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला राज्याभिषेक सोहळ्याला जाता आलं नाही, पण पुढच्या वर्षी आपणासोबत अवश्य जाण्याचा योग येईल. नक्की 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 मी पण प्रयत्न करेन आणि आपण नक्कीच तो छान वेगळा योग जुळवून आणूयात आणि रायगडाच्या सगळ्या वातावरणामध्ये इतिहास कथनाचं एक वेगळं महत्व आणि ज्या काही सगळ्या स्मृती आता उलगडता आल्या नाहीत त्या तिथे उलगडूयात. आपण सगळे तरुण तिथे असतील त्यामुळे आणखीन मजा येईल. अवश्य. तर लोकमान्यांच्या मनातील शिवजयंती आणि गणेशोत्सव हा राष्ट्रहितासाठीच होता आणि त्या राष्ट्रहितार्थ यंदाही मंडळातील गणेश भक्त असेच गणेशोत्सव संपन्न करतील अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि या राष्ट्रभूमीसाठी वंदे मातरम म्हणूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया. त्यासाठी मी सायलीला विनंती करते तिने वंदे मातरम सुरू करावं. धन्यवाद चिन्मयी. धन्यवाद पार्थजी बावस्कर. खूप छान मार्गदर्शन केलं. मी वंदे मातरम म्हणायला सुरुवात करते. आपण सगळ्यांनी आपापल्या घरी उभं राहूया आणि माझ्या बरोबर म्हणा. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं कुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले, अबला के नुमाय तो बोले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरम्। वन्दे मातरम्।
पारजी बावस्कर यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.